होती होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, निदा फाजली यांनी लिहिलेली ही गझल आहे सरफरोश या सिनेमातली. आणि मुद्दाम आजच्या या कार्यक्रमासाठी ही गझल आम्ही निवडली. याचं कारण दिठी या सिनेमाचा म्हणजे सिनेमा बघितला, त्या सिनेमाचा निर्मितीचा सगळा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल जेव्हा वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की ही गझलच त्याला जो काही वेडेपणा किंवा जे काही झपाटलेपण, जे पॅशन या सगळ्या कलाकारांनी, निर्मात्या, दिग्दर्शकांपासून अभिनेत्यांपर्यंत दाखवलेलं आहे, तर त्याला खरोखर काही तोड नाही. आजच्या या आस्वाद अभिजात कलांचा या मालिकेअंतर्गत दिठी या सुमित्रा भावे दिग्दर्शित कार्यक्रमावर आजचा आस्वाद आपण आयोजित केलाय. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन खास वेळ काढून उपस्थित असलेले अभिनेते किशोर कदम, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, चित्रपट समीक्षक आणि कथालेखक गणेश मतकरी, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व रसिक श्रोते. मी परत एकदा विनंती करते, तुम्ही स्वतःला म्यूटवर टाका, कारण इतरांना खूप डिस्टर्ब होतो, कार्यक्रमाचा रसभंग होईल. तेव्हा सगळ्यांनी श्रोत्यांनी स्वतःला म्यूटवर टाकावं. इथे कोणीतरी 72C53 या नावाने जॉईन झालेला आहे आणि त्यांनी अनम्यूट ठेवलेलं आहे स्वतःला, मला म्यूट करता येत नाहीये. नाईलाजाने मला त्या पार्टिसिपंट्सना रिमूव्ह करावं लागेल जर तुम्ही म्यूटवर टाकलं नाही तर. परत एकदा नम्र विनंती आहे की तुम्ही स्वतःला म्यूटवर टाका. प्राजक्ता, मी एनेबल वेटिंग रूमचा ऑप्शन डिसेबल करते आहे. आपण एकेकाला हे काय म्हणतात त्याला प्रवेश देऊयात. चालेल चालेल चालेल. ओके. नागेश पॅडमॅन यांनी स्वतःला म्यूटवर टाकावं प्लीज. नागेश पॅडमॅन, मला माझी नम्र विनंती आहे परत एकदा की मला एकेकाची नावं घ्यायची वेळ येऊ नये, सर्वांनी स्वतःला म्यूटवर टाकावं. मी वसुंधरा काशीकर, तुमचं आय ट्रान्सफॉर्म या संस्थेच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करते. अगदी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका आणि आमच्या संस्थेविषयी थोडीशी माहिती द्यायला मला नक्कीच आवडेल. 2017 साली आम्ही या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला महाराष्ट्रातील अत्यंत दर्जेदार मानलं जाणारं राजहंस प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ऑफलाईन लेखन कार्यशाळा आयोजित केल्या, ज्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर गेल्या वर्षीपासून आम्ही ऑनलाईन कार्यशाळा सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये कथा कादंबरी लेखन कार्यशाळा, अनुवाद कार्यशाळा, वक्तृत्व सूत्रसंचालन, मुलाखत कौशल्य कार्यशाळा, चरित्र लेखन कार्यशाळा अशा विविध कार्यशाळा आयोजित केल्या. आणि ज्याला देशातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण कार्यशाळांचं आयोजन हा आमचा उद्देश आहे. आणि मला सांगायला खरोखर खूप आनंद आणि अभिमान वाटतो की आमच्या या व्यासपीठावर आजवर नामवंत साहित्यिक, लेखक, वक्ते येऊन गेले आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ लेखिका, साहित्य अकादमी विजेत्या लेखिका आशा बघे, करुणा गोखले, विनया खडपेकर, डॉक्टर सदानंद बोरसे, ईश कुबेर, सानिया, मोनिका खडकर, डॉक्टर बाळ खोंके इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे. केवळ मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रेमापोटी आम्ही फेसबुकवर बोलतो मराठी हे पेज सुरू केलं आहे. माहितीचा भडीमार आपल्याला आजच्या या सगळ्या इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये दिसतो आणि त्याच्यामध्ये धोका असा आहे की चांगला आशय दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. आणि ते ध्यानात घेऊन आम्ही पहिलं हे पेज आहे फेसबुकवरचं की जे वर्तमानपत्राप्रमाणे, मासिकांप्रमाणे कॉलम चालवतं. तर सध्याला विनया खडपेकर या स्त्री आत्मचरित्रांवर विश्लेषणात्मक सदर लिहित आहेत. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार मंदार मोरोणे या पेजवर वऱ्हाडी ठेचा हे सदर चालवत आहेत. बोली भाषांना उत्तेजन मिळालं पाहिजे किंवा त्यातलं सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून हे सदर आम्ही सुरू केलं. गझल अप्रिसिएशनवर इर्शाद ही सदर सुरू आहे. आणि त्यानंतर हा आस्वाद अभिजात कलांचा हा कार्यक्रम जो आम्ही सुरू केलेला आहे त्याचा उद्देश हाच आहे की चित्रकला असेल किंवा कविता असतील, एखादं उत्तम कथेचं पुस्तक असेल, चित्रपट असेल,
त्याचा आस्वाद लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यावर एक खूप छान दर्जेदार चर्चांचा असा कार्यक्रम घडवून आणणं. मागच्या महिन्यामध्ये आम्ही दर महिन्याच्या 1 तारखेला हा कार्यक्रम घेतो. मागच्या महिन्यात प्रिया जामकर यांच्या चला भटकू विस्कटू धावू या कविता संग्रहावर आम्ही हा कार्यक्रम घेतला होता आणि या महिन्याच्या 1 तारखेला आम्ही आता दिठी या चित्रपटावर कार्यक्रम घेतो आहोत. आपल्याला या सिनेमाची कथा सगळ्यांनाच माहिती आहे आणि अनेकांनी ग्रुपवर विचारलं सुद्धा होतं की हा सिनेमा कशावर अवेलेबल आहे. तर अगदी थोडक्यामध्ये या सिनेमाबद्दल सांगून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया की एकुलता एक तरणाताठा मुलगा नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्यामुळे रामजी लोहार हा पुरा दुःखाने उन्मळून पडलेला आहे, वेडापिसा झालेला आहे आणि 30 वर्ष आपण विठ्ठलाची वारी केली त्याचं काय हा प्रश्न त्याला पडला आहे. अशा बधीर मनस्थितीमध्ये अडलेल्या गायीला वितांना तिची सोडवणूक रामजी करतो आणि तिचं वासरू त्याचं जीवन बदलवतं किंवा त्याला जीवन दाखवतं. आता आमोद सुनासी आले या दिबा मोकाशींच्या कथेवर आधारित या सिनेमामध्ये मृत्यू, दुःख, श्रद्धा, आशा आणि जीवनाचं प्रयोजन याचा शोध आहे. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. किशोर कदम, गणेश मतकरी, सुनील सुकथनकर यांचे सुरुवातीलाच खरोखर मनापासून आभार मानते की त्यांनी कार्यक्रमामध्ये यायला होकार दिला आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारावासा वाटतो तो किशोर कदम सरांना विचारावासा वाटतो. तुम्ही अनेक मराठी हिंदी चित्रपटांमधून भूमिका केलेल्या आहेत किशोर सर, पण हा जेव्हा मी दिठी बघत होते तेव्हा मला असं जाणवलं की किशोर कदम यांचा विलय झालेला आहे. किशोर कदम वाटतच नाही, तिथे रामजी लोहारच आपल्याला दिसतो. दिठीची भूमिका ही तुमच्यासाठी काय होती? किशोर सर, आपल्याला आवाज येतोय? आहात तुम्ही? सरांनी अनम्यूट केलेलं नाहीये स्वतःला, म्हणून ऐकू येत नाहीये. ओके, किशोर सर तुम्ही हॅलो, ऐकू येतात? हो, हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? ऐकू येत आहे सर. तुमचा व्हिडिओ ऑन आहे प्राजक्ता सरांचा? हो, सरांचा व्हिडिओ ऑन आहे. ओके, ऐकू येत आहे? होय सर, अगदी व्यवस्थित ऐकू येत आहे. मी स्पॉट करते सरांना. स्पॉट. हा सर. दिठी हा मला असं वाटतं की म्हणजे माझ्या सुदैवाने अभिनय, माझ्यातला जो अभिनेता आहे त्याच्या सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये दर 4-5 वर्षांनी असे महत्वाचे टप्पे आलेले आहेत असं मला वाटतं. एक टप्पा नट म्हणून आला होता, तो दुबेजी, माझे गुरुजी मला भेटण्या आधीचं आयुष्य आणि ते भेटल्यानंतर तो दुबेजी भेटले हा एक टप्पा. त्याच्यानंतर त्यांच्याकडचं शिकणं जे झालं 10-15 वर्ष तो एक टप्पा. त्याच्यानंतर पहिली हिंदी फिल्म प्रमुख भूमिका श्याम बेनेगलांच्या दिग्दर्शनामध्ये समर नावाची मिळाली, जिला नॅशनल अवॉर्ड मिळालं, तो एक टप्पा. त्याच्यानंतर काही वर्षांनी गांधी विरुद्ध गांधी हे नाटक माझ्या आयुष्यात आलं, तो एक टप्पा. वाडाची रेबंदी त्रिनाट्यधारा हे 9 तासाचं नाटक, त्याच्यातला प्रोटॅगनिस्ट पराग केला, तो एक टप्पा. त्याच्यानंतर नटरंग हा एक टप्पा. त्याच्यानंतर 2 वर्षांनी जोगवा हा एक टप्पा. त्यानंतर फॅन्ड्री हा एक टप्पा आणि फॅन्ड्रीच्या नंतर आता 5 वर्षांनी दिठी हा एक टप्पा. मला असं वाटतं की कुणीही जेव्हा मला विचारतं की या भूमिकेची तयारी तुम्ही कशी केली, तेव्हा मी पहिली एकांकिका जेव्हा केली असेल किंवा पहिलं मोनोएक्टिंग कॉम्पिटिशन जेव्हा केलं असेल, पहिलं वर्कशॉप जेव्हा केलं असेल, तर दिठीची तयारी ही तेव्हापासून सुरू झालेली आहे असं मला वाटतं. कुठल्याही प्रोजेक्टची किंवा कुठल्याही भूमिकेची तयारी, त्याचं स्क्रिप्ट तुमच्याकडे आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही वाचायला सुरुवात केली, तिथून सुरुवात झाली असं मला वाटत नाही. एक अभिनेता म्हणून ही होत जाणारी प्रोग्रेस असते प्रत्येक भूमिकेनंतर असं मला वाटतं. आणि दिठीतली भूमिका ही मी खूप स्वार्थी, चांगल्या अर्थाने नट असल्यामुळे मला ती भूमिका करायचीच होती आणि मला
टोकदार सावलीचे वर्तमान नावाची एक कादंबरी आहे रंगनाथ पठारेंची, त्याच्यातला प्रोटॅगनिस्ट सुद्धा करायचा होता, म्हणून मी स्वतःच त्याच्यावर फिल्म स्क्रिप्ट लिहिलं आणि आता मला ती फिल्म डायरेक्ट करायची आहे, कारण मला शंका वाटते की मला तो रोल कोणी देईल की नाही. अशीच शंका मी जेव्हा आता अमोद सुनासी आले वाचली तेव्हा असं वाटलं की याच्यातलं रामजी आपल्याला करायला मिळायला पाहिजे. काय ग्रेट कथा आहे, त्यातला पाऊस, त्यातलं वातावरण, त्यातलं अध्यात्म, त्याच्यातल्या कॉम्प्लेक्सिटीज, त्याच्यातली स्पिरिच्युअलिटी हे अतिशय सुंदर आहे आणि आपल्याला ही भूमिका करायला मिळायला पाहिजे. पण आपल्याला कोण देणार ही भूमिका, हा कॉम्प्लेक्स मला नेहमीच असल्यामुळे मी स्वतःच त्याच्यावर एक स्क्रिप्ट लिहिलं. तुम्हाला माहिती नसावं कदाचित, पण आता अमोद सुनासी आले या दिबा मोकाशींच्या कथेवर आणखीन एक कथा लिहिलेली आहे अरविंद गोखल्यांनी, फुलेची झाली भ्रमर नावाची. दिबा मोकाशींचं रेडिओचं दुकान होतं आणि दिबा मोकाशी, अरविंद गोखले, बहुतेक विद्याधर पुंडलिक आणि दिबा मोकाशी या चौघांची चांडाळ चौकडी होती. ते रेडिओच्या दुकानावर बसायचे, गप्पा छाटायचे, काय वाचलं, काय लिहिलं, कसं लिहिलं याच्याबद्दल डिस्कस करायचे. आणि आता अमोद सुनासी आले ही कथा जेव्हा दिबांना सुचत होती तेव्हा त्यांची काय मनस्थिती होती, त्यांचं काय रेसिप्रोकेशन होतं लिखाणाबरोबर आणि घरच्यांबरोबर, या प्रोसेसवर एक कथा लिहिली आहे अरविंद गोखल्यांनी, फुलेची झाली भ्रमर. त्या कथेमध्ये दिबा मोकाशी हे कॅरेक्टर आहे, बिंबा ही त्यांची मुलगी हे कॅरेक्टर आहे, त्यांचं घर, त्यांची सायकल, त्यांचं दुकान, त्यांचे दोन मित्र हे कॅरेक्टर्स आहेत. तर या दोन कथा एमाल्गमेट करून, एकत्र करून मी एक फिल्म स्क्रिप्ट लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये रामजी मी असणार होतो आणि मुख्य लेखक ज्याला कथा अडलेली आहे तो पण मी असणार होतो. आणि ही गोष्ट मी एक दिवशी सुमित्रा मावशींना फिल्म सेटवर सांगितली तेव्हा त्या क्षणभर गप्प बसल्या आणि त्यांनी म्हणाले की अरे बाळा, या कथेवर मी सुद्धा फिल्म स्क्रिप्ट लिहिलंय आणि त्याच्यातला रामजी तूच आहेस माझ्या डोळ्यासमोर. मला येनकेन प्रकारे रामजी करायचाच होता, म्हणून मी माझं प्रकरण बाजूला ठेवलं आणि त्या दिवसापासून मावशीच्या मागे लागलो की आपण फिल्म कधी करायची. सुनील सुद्धा याला साक्षीदार आहे. दरवर्षी पावसाळा येतो, दरवर्षी तसंच होतं, माझ्या कवितेसारखं वाटेल तुम्हाला, पण दरवर्षी पावसाळा यायचा, दरवर्षी आम्ही लोकेशन शोधायला बाहेर पडायचो आणि दरवर्षी प्रोड्युसर पडून जायचा. असे 7 वर्ष आम्ही हा सिनेमा करण्याचा प्रयत्न करत होतो. ती सगळी कथा मी सांगत बसत नाही, कारण प्रोड्युसर शोधणं ही सुद्धा एक गोष्टच असते असं मला वाटतं आणि ती फार मनोरंजक गोष्ट असेल. आणि सुनील बरोबर आणि सुमित्रा मावशींबरोबर तर एकदम फारच मनोरंजक गोष्ट घडलेली आहे, ती आता मी सांगत नाही. अनेक गोष्टी घडल्या, पण शेवटी एक प्रोड्युसर मिळाला आणि तो पण पळून जात होता. मग मोहन आगाशींनी म्हटलं की यावर्षी फिल्म पोस्टपोन करायची नाही, मी माझ्याकडे जी काही कमाई आहे थोडीफार ती मी शूटिंग पुरतं पैसे घालतो आणि आपण आधी पावसाळा पकडूया, आपण आधी आपलं शूटिंग कॅप्चर करूया, मग पुढं बघता येईल. अशा प्रकारे ही फिल्म कम्प्लीट झाली आणि हा रोल मला करायला मिळाला. आता सुतार असतो, त्या सुताराला सांगता येतं की खुर्ची कशी बनवता येते, म्हणजे या मापाचं लाकूड कापणे, या लाकडाची पट्टी कापणे, असा रंग देणे. तसं कुठल्याही भूमिकेच्या बाबतीत टेक्निकली सांगता येत नाही की असं केलं म्हणून मग हे असं वाटलं म्हणून मग डोळ्यात पाणी आलं, असं काही सांगता येत नाही. आणि मला असं पण वाटतं की प्रत्येक भूमिकेनुसार नटाची त्याकडे जाण्याची प्रोसेसही बदलत असते आणि दिठीमध्ये सुद्धा काहीसं तसंच झालं असावं. त्याच्यामध्ये जी प्रोसेस होती ती खूप आत उतरण्याची प्रोसेस होती, स्वतःच्या आत उतरण्याची प्रोसेस होती. तुम्ही दिठी पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित त्या रोलमध्ये ते जाणवलं असेल. आणि इतकं स्वतःच्या आत उतरायचं की समोरचे दिलीप प्रभावळकर मला वाटताच कामा नये, मोहन आगाशे वाटताच कामा नाहीत, गिरीश कुलकर्णी वाटताच कामा नाहीत. मला ते संतू आणिच वाटले पाहिजे, जोशी काकाच वाटले पाहिजे. अशी सगळी कॅरेक्टर्स मला दिसली पाहिजेत, ती समोर असली तरी. इतका मी खोल आत माझा फोकस वळवण्याचा प्रयत्न केला होता. आणि 1 दिवस तुम्ही करू शकता, 2 दिवस तुम्ही करू शकता, पण
ते 15-20 दिवस सतत करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट, खूप कठीण असतं ते. आणि मला असं वाटतं ते मी धरून ठेवलं आणि मी स्वतःला गदारोळातून वाचवून वेगळं ठेवलं आणि काम केलं, म्हणून हे साध्य झालं असं मला वाटतं. आता त्या भूमिकेमध्ये मी रामजी कसा झालो आणि कुठल्या क्षणाला झालो हे मला सांगता येणार नाही, पण या भूमिकेमध्ये मी काम करताना खूप एन्जॉय केलं असं कसं म्हणणार. एखादी 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 ग्रेसांची कविता वाचल्यानंतर आपल्याला कधी उदास वाटतं, हा, तर एखादी चांगली कविता वाटल्यानंतर उदास वाटतं, तर ते आपण एन्जॉय करतो का उदासी? ते दुःख एन्जॉय करतो का एखाद्या कवितेतलं, कथेतलं, सिनेमातलं? ती एक वेगळ्या प्रकारे समृद्ध करत जाणारी प्रक्रिया असते. आणि मला असं वाटतं की रामजी आणि आता अमोद सुनासी आले आणि माझे सगळे सहकलावंत आणि दिग्दर्शक, लेखक या सगळ्यांनी मला या प्रोसेसमध्ये वेगळ्या प्रकारे समृद्ध केलेलं आहे. धन्यवाद. किशोर सर, मला स्वतःला तुमचा म्हणजे मी सिनेमा 2-3दा बघितला तो, पण मला स्वतःला जो प्रसंग आवडलेला आहे की ती ज्या वेळेला आवाज द्यायला आहे, ते रामजी रामजी गाय अडलेली आहे आणि तिची सोडवणूक करायची आहे, तिचा आवाज ऐकल्यावर जे तुमचे एक्सप्रेशन आहे आणि ज्या तडफेने तुम्ही तिथून उठता आणि चालायला लागता, एका क्षणामध्ये ते सगळं दुःख, तरडा ताठा, हाताशी आलेला मुलगा गेल्याचं तो प्रसंग आणि ते हावभाव तुमचे, तो अभिनय अगदी बेहतरीन आहे असं म्हणावं लागेल. आणि खरंच तुम्ही ते कॅरेक्टर झाला आहात. म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे की तो रामजी लोहारच वाटतो, तिथे किशोर कदम यांचा विलय झालाय. सुनील सर आहेत, सुनील सुकथनकर. सुनील सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये सुमित्रा ताईंना बघितलेलं आहे. 8 ते 10 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे, मी चुकत नसेल तर हा सिनेमा पडद्यावर यायला लागले. त्याची आता थोडीशी झलक किशोर सरांनी सांगितली. या कथेमध्ये असं काय होतं की ज्यांनी इतकं हुक करून ठेवलं सुमित्रा ताईंना? तुमच्याशी काय बोलायच्या त्या या सिनेमाबद्दल किंवा या कथेबद्दल? नमस्कार. खर तर नमस्कार सर. आज एक असं थोडस काय म्हणतात, मनात शल्य असं आहे की या चर्चेमध्ये स्वतः सुमित्राताई त्यांच्या प्रक्रियेविषयी बोलायला असत्या तर खूप बरं वाटलं असतं, पण तसं आज नाही होऊ शकत आहे. आणि या चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो. तो अगदी संपता थोडस काही मदतीला मी आलो जेव्हा सुमित्राताईंची थोडी तब्येत बरी नव्हती तेव्हा. पण तुम्ही म्हणालात तसं की याच्या आधी त्याच्या ज्या आधीच्या सगळ्या प्रक्रियेच्या प्रसव वेदना आहेत त्या गेल्या काही वर्षांमध्ये मी बघितलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी मी आज थोडंसं सुमित्राताईंच्या तर्फे बोलतोय आणि थोडंसं एक वेगळ्या बाजूने मी बघू शकतो, कारण मी जणू काही एक प्रेक्षक असल्यासारखा हा चित्रपट बाहेरून सुद्धा बघू शकतो, कारण तो मी दिग्दर्शित केलेला नाहीये. त्यामुळे अशा दोन्ही नात्यांनी मी थोडंसं बोलायचा प्रयत्न करतो. मला आठवतंय की तुम्ही म्हणालात ते खरं आहे की दिमा मोकाशींच्या या कथेनी एवढं काय आकर्षित केलं होतं सुमित्राताईंना. मला असं वाटतं मुळात कुणाचा तरी आवाज येतोय का पुन्हा? थोडस म्यूट सगळेजण पुन्हा एकदा करता का? 1 सेकंद सगळ्यांनी चेक करता कृपया स्वतःला. म्यूट केलंय. हा, येस. हा, तर मला असं वाटतं की दिबा मोकाशींची ही कथा तर सुमित्राताईंना खूपच सतत आकर्षित करत होती, हे तर खरंच आहे. पण मुळात दिबा मोकाशी हे लेखक एक त्यांचे ज्येष्ठ मित्र म्हणून त्यांना खूप त्यांच्याविषयी मनाने एक नातं वाटायचं. म्हणजे मला अनेकदा त्यांनी याबद्दल सांगितलंही आठवतंय की डेक्कन कॉलेजमध्ये मला वाटतं परदेशी विद्यार्थ्यांनी मराठी शिकण्याचे काही वर्ग चालायचे आणि त्यांच्याशी मराठी बोलण्यासाठी म्हणून काही चांगलं मराठी बोलणारी मंडळी जायची आणि जिथे त्या एका प्रशिक्षणाच्या भागामध्ये सुमित्राताई आणि दिबा मोकाशी हे दोघे जण तिथे जायचे आणि त्यांच्यामध्ये वयाचं अंतर होतं, मोठ्या वयाचे होते दिबा मोकाशी, पण तरी सुद्धा एक मित्रत्वाची भावना होती आणि एक साधा पायजमा जब्बा घातलेले, खांद्याला पिशवी लावलेले असे ते साधे लेखक. आणि ही त्या काळात मंडळी बसने जाऊन चालत चालत त्या डेक्कन कॉलेजला जाऊन त्या विद्यार्थ्यांशी बोलायची. तर हा सगळा खूप वेगळा काळ सुमित्राताईंनी बघितलेला आहे. किंवा जसं आता किशोरनी सांगितलं तसं अरविंद गोखले असतील, विद्याधर पुंडलिक असतील, ते रेणुका स्वरूप शाळेजवळचं त्यांचं छोटंसं रेडिओ दुरुस्तीचं दुकान असेल,
तर अशा या सगळ्या छोट्या दुकानात बसून काम करत करत हा लेखक कशा प्रक्रियेने लिहित असेल आणि एका अत्यंत मध्यमवर्गीय साध्या ज्याला आपण म्हणतो तशा कुठल्याही प्रकारच्या सेलिब्रिटीपणाचा क्लेम नसलेल्या असं आयुष्य जगणाऱ्या या लेखकाला एकूण आयुष्य किती समजलेलं होतं हे सुमित्राताईंना सतत जाणवायचं. त्यामुळे दिबा मुखर्जींच्या अनेक कथा खरं तर त्यांना कायम खुणावत राहिलेल्या आहेत. म्हणजे अगदी रोमच्या सुताराची गोष्ट असेल इथपासून अशा छोट्या छोट्या गमतीशीर गोष्टी ज्या त्याने लिहिल्या आहेत किंवा ही जी कथा आहे मला वाटतं काय रानटी लोक आहेत, अशा प्रकारच्या अनेक खूप सुंदर कथा आहेत दिबा मुखर्जींच्या की ज्या आज सुद्धा आपल्याला एका वेगळ्या काळाची आठवण करून देतात आणि खूप संयमित पद्धतीने काहीतरी सुंदर मांडणी करणारा असा तो लेखक होता. ही कथा जी आहे आमोद सुनासे आले त्याच्या नावापासून त्याच्या मांडणीपासून त्याच्या तत्वज्ञानापासून सतत सुमित्राताईंना त्याचं आकर्षण वाटत आलेलं आहे. कारण आता आमोद सुनासी आले हे जे ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवामध्ये केलेली रचना आहे तर ज्याच्यामध्ये फुलेची झाली भ्रमर ही पुढची ओळ पण येते जी किशोरनी आता अरविंद गोखल्यांच्या कथेचं शीर्षक म्हणून सांगितली. तर एक जो द्वैत अद्वैताचा लढा आहे आणि जो आपल्या या सगळ्या वारकरी पंथांनी जे एक अद्वैत सांगितलेलं आहे की भोगता आणि भोग घेणारा किंवा देव आणि भक्त, जन्म आणि मृत्यू, दिवस आणि रात्र सगळे जे विरोधी काय म्हणता येईल जे एलिमेंट्स आहेत ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि हे मिसळणं हे जे अद्वैत आहे त्याचा आविष्कार हा म्हणजे असं बोलायला लागलं तर हे खूप अवघड आणि आध्यात्मिक असं वाटतं. पण हे सगळं त्यांना एका साध्या रामजी लोहाराच्या आयुष्यामध्ये शोधावंसं वाटलं. तर हे या कथेचं खूप मोठी या कथेची ताकद आहे असं मला वाटतं. आणि आज आता आपण या कोविडच्या सगळ्या काळामध्ये बघतो आहोत खरोखरच जन्म आणि मृत्यू यांचं इतकं विचित्र भोवताली नातं चालू आहे. आज कोणीतरी जन्माला येताना दिसतं आहे त्याचा आनंद एकीकडे होतो आहे त्याचबरोबर जवळच्या कोणाला तरी आपण गमावतो आहोत त्याचा मृत्यू आपल्याला पचवावा लागतो आहे. तर हे सगळं तांडव आज आपल्या भोवताली चाललेलं असताना हा चित्रपट बनणं हा सुद्धा एक वेगळाच भाग आहे या सगळ्या एका विचित्र नाट्यमय रचनेचा असं मला वाटतं. याच्यामध्ये जे अमृतानुभवाच्या पद्धतीने ज्ञानेश्वरांनी मांडणी केली आहे त्यातलं सुमित्राताईंना अत्यंत आवडणारी गोष्ट अशी होती की त्या संपूर्ण कथेमध्ये मावळच्या मोकाशींच्या स्वतःच्या गावाचं वर्णन आहे, तिथल्या त्या घरांची जी चिडीचूप झालेली आहे पावसामुळे संपूर्ण केला आहे अशा त्या परिस्थितीमधल्या त्या गावाची ती गोष्ट आहे आणि त्यातला हा साधा रामजी लोहार आहे आणि जो देवाला एका वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतोय मनातल्या मनात आणि त्याची 30 वर्षाची वारी जणू काही तो असं समोर त्याच्या तोंडावरती फेकून असं म्हणतोय की माझ्या वाट्याला हे दुःख का आलं. हा कुठल्याच माणसाला न समजलेला असा हा प्रश्न आहे की माझ्याच वाट्याला अमकं सुख का आणि अमकं दुःख का आणि ते दुसऱ्या एखाद्याला का नाही. आणि त्यामुळे इतर जे त्याचे सहकारी आहेत की जे न कळत अमृतानुभव वाचत राहतात त्याचे शब्द कानावरनं पडत राहतात कुठेतरी नेणिवेमध्ये ते त्यांच्या जाऊन बसतात पण खरोखर त्यातलं त्यांना उमगतंय का नाही हे त्यांनाच कळत नाहीये. अशा एका मेकॅनिकल पद्धतीने यांत्रिक पद्धतीने वाचणारा असा तो अमृतानुभव वाचणाऱ्यांचा तिघा चौघांचा तो ग्रुप आहे, गट आहे आणि त्यातल्या रामजींनी मुलगा गमावलाय असं म्हटल्यानंतर मुळात आज वाचन करायचे की नाही असा प्रश्न पडतो आणि त्या वाचनातून रामजीला काहीतरी मिळेल या आशेने ही माणसं एकत्र जमतात पण त्या वाचनातून त्या शब्दातून रामजीला काही मिळत नाही. त्याला मिळतं ते त्या गायीच्या बाळणपणातून मिळतं आणि गायीच्या बाळणपणाच्या वेळेला विशेषतः त्या अडलेलं वासरू जेव्हा तो हाताने फिरवतो तेव्हा त्याला लक्षात येतं की जणू काही मी संपूर्ण विश्व फिरवतो आहे. माझ्या हाताला आता डोळे फुटलेले आहेत. आमोद सुनासे आलेचं जे अद्वैताचं नातं आहे ते तिथे त्याला जाणवतं आणि माझ्या हाताना डोळे फुटले आहेत आणि त्याला सर्व दिसायला लागलेलं आहे त्या गर्भामधलं आणि गर्भ हा जणू काही एका संपूर्ण विश्वाच्या सृष्टीच्या निर्मितीचं प्रतीक आहे आणि त्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मी सामील होतोय. मग मला माझ्या लेकराचा मृत्यू सुद्धा अदा कदाचित पचवता येईल की काय अशा पद्धतीचं एक शब्दात न व्यक्त होणारं काहीतरी शहाणपण रामजीला येतं आणि तिथून जेव्हा तो परत येतो तेव्हा त्या शब्दांचा अर्थ हळूहळू उलगडायला लागतो. आता या सगळ्यामध्ये एक थोडंसं आणखीन एक सुमित्राताईंना वाटत राहणारी गोष्ट होती जी गेल्या 6-7 वर्षामध्ये जेव्हा किशोर म्हणाला अगदी आम्ही एक कपचा हा चित्रपट करत असताना कोकणामध्ये जेव्हा ही चर्चा झाली आणि आपण हा चित्रपट करूया असं आम्ही म्हटलं तेव्हापासून सतत चाललेल्या प्रक्रियेमध्ये सुमित्राताईंनी यामध्ये काही बदल सुचत होते आणि मला असं वाटतं की इथे त्यांनी थोडंसं त्यांचं आणि दिबा मुखर्जींचं नातं सुद्धा गृहीत धरलं होतं आणि त्यांच्या कन्या बिंबा जोशींशी त्याबद्दल सहमती घेऊन त्यांच्याशी चर्चा करून ते बदल केलेले होते जे नंतर अनेक प्रेक्षकांना कुणाला आवडले कुणाला नाही आवडले कुणाला खटकले असं होत राहणारे ते आहेत.
महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सुमित्राताईंची जी एक स्त्रीवादाची जाणीव होती, त्यातून या सगळ्यामध्ये रामजीच्या मनामधला जीवन मृत्यूचा झगडा आपल्याला दिसतो आहे. पण ज्या बाळंतपणाविषयी आपण बोलतोय त्या स्त्रीच्या मूलतत्वाचं काय, असा एक प्रश्न त्यांना वाटत होता. रामजीच्या पत्नीविषयी दिबा मोकाशींनी या कथेमध्ये फारसं काही वर्णन केलेलं नाहीये. त्यामुळे सुमित्राताईंनी इथे स्वतःच्या कल्पनेची जोड अशी दिली की या गेलेल्या मुलाची पत्नी रामजीची सून घरामध्ये आहे आणि ती बाळंत होऊन गेलेली आहे. पण त्या बाळंतपणाने मात्र रामजीचं मन हालत नाहीये, कारण त्याचं मन इतकं शोकाकुल आहे की त्याला असं वाटतंय की माझा मुलगाच या सुनेच्या पोटी जन्माला यायला पाहिजे होता, पण प्रत्यक्षात मात्र जन्माला येते मुलगी. आणि त्यामुळे या सगळ्या बाळंतपणातून, गायीच्या बाळंतपणातून त्याला येणारं जे शहाणपण आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक वेगळं शहाणपण पण त्याला हे उमजतं की घरामध्ये असलेली सूनच काय, तिचं जे नवजात अर्भक असलेलं जे बाळ आहे, ती पण एक स्त्री आहे आणि या प्रत्येक स्त्रीमध्ये, या स्त्रीच्या मूलतत्वामध्ये नवं काहीतरी जन्माला घालण्याची ताकद आहे आणि त्या सगळ्याच्या शहाणपणासकट तो पोथी वाचनाशी तिथे परत येतो. हा एक मोठाच बदल सुमित्राताईंनी या कथेमध्ये केला. आणि मला त्यावेळेला असं वाटतं की पहिल्यांदा जेव्हा हे करायचं चाललं होतं 3-4 वर्षांपूर्वी, तेव्हा माझा खूप या गोष्टीला विरोध होता. मला असं वाटत होतं की माझा वंश खुंटला असं म्हणून रामजीला जे दुःख होतं, त्यापेक्षा आपल्याला मुलगा का झाला नाही आपल्या सुनेला, याचं दुःख हे थोडं वेगळ्या जातकुळीतलं आहे, असं करूया का नको, याच्यावर आमची खूप उलटसुलट चर्चा झाली होती. पण काही कारणामुळे या सगळ्या काळामध्ये मी माझ्या एका वेगळ्या कामामध्ये होतो आणि सुमित्राताईंनी जेव्हा ही फिल्म बनवायची ठरवली, तेव्हा पुन्हा एकदा या कथेला दिलेल्या जोडाचं त्यांनी मांडणी केली आणि हळूहळू त्या सगळ्या मांडणीबरोबर त्या कथानकाचं नाव बदलत गेलं. आम्ही खूप दिवस आमोद सुनासे आले या नावापासून काय चित्रपटाला नाव द्यावं यावर खूप चर्चा करत होतो. मग अमृतानुभव हेच नाव कदाचित द्यावं की काय, असं मी त्यावेळेला म्हटलं होतं. कारण एक प्रकारे तो अमृताचाच अनुभव आहे. जीवन आणि मृत्यूचा च्या समजुतीला एक प्रकारे अमृतानुभव असंच म्हणता येऊ शकेल म्हणून. पण ही सगळी प्रक्रिया होता होता सुमित्रा त्यांची कन्या सती हिनी दुसरे एक महान कवी आरती प्रभू यांची एक कविता आईला ऐकवली. हळदिव्या, मला पूर्ण लक्षात नाही, असं त्या पक्षाची गोष्ट आहे आणि त्या हळदिव्या रंगाच्या पक्षाची जी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये दिठी म्हणजे दृष्टी हा शब्द फार सुंदर प्रकारे येतो. तर तो सुमित्राताईंना एकदम आवडला आणि मग त्यांना असं वाटलं की हे या चित्रपटाचं शीर्षक होऊ शकतं. आणि आज मला असं वाटतंय की या सगळ्या प्रक्रियेनंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा मी नव्याने आता ही फिल्म बघतो आहे, जणू का एखाद्या सामान्य प्रेक्षकासारखी बघतोय, तेव्हा हा केलेला बदलही मला त्यामध्ये पचल्यासारखा वाटतो. आणि तो करण्यामध्ये मला असं वाटतं की रामजीची भूमिका करणारा किशोर आणि त्याच्यासमोर अंजली पाटील जेव्हा त्या सुनेच्या भूमिकेमध्ये येते, तेव्हा ते दोघं जेव्हा एकमेकांसमोर उभे राहतात, पुन्हा कोणाचा तरी म्यूट निघालाय का प्लीज. तर हे दोन कलाकार जेव्हा एकमेकांच्या समोर उभे राहतात, तेव्हा तो प्रसंग जो मला कल्पनेने कसा काय उभा राहणार असं वाटत होतं, तो खूप सुंदर प्रकारे उभा राहिला असं मला वाटतं. आणि त्यामुळे या सगळ्या समजुतीला दिठी म्हणजे दृष्टी असं एक नाव या चित्रपटाला खूप सार्थ झालंय असं मला वाटतं. एक छोटंसं बोलून मी माझं वक्तव्य संपवतो. या कथेचं दिग्दर्शन करणं किंवा या कथेचं मुळात लेखन करणं ही खूप मोठा म्हणजे चॅलेंज होता, खूप अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. ती या अर्थाने की जेव्हा एखादी कलाकृती ही उत्कृष्ट कथा असते, तेव्हा ती लेखकांनी शब्द सामर्थ्यानेच नटवलेली असते. आणि जे दिबा मोकाशींनी त्यांच्या सहज साध्या सुंदर शब्दांमध्ये पण अत्यंत नेमक्या शब्दामध्ये ती कथा लिहिलेली आहे की ती इतकी चांगली कथा आहे की जणू काही त्याला खरं तर कोणी हातच लावायला नको, म्हणजे कोणा दिग्दर्शकांनी यावर चित्रपट बनवूच नये असं एखाद्याला वाटलं तरी मी समजू शकेन. कारण ती परिपूर्ण कथा आहे, त्याचं रूपांतर दुसऱ्या माध्यमात करायचं किंवा नाही असं म्हणून. पण मला असं वाटतं की ते कथानकाचं रूपांतर करताना सुमित्राताईंनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या पटकथेची मांडणी केली आहे. आणि इथे यातली जी सर्व पात्र आहेत ती त्या चिडीचूप झालेल्या गावामध्ये एकटी गप्प बसलेली आहेत आणि त्यांचा गप्पपणे मनातल्या मनात जो संवाद चाललेला आहे तो हळूहळू त्या सर्वांच्या छोट्या छोट्या संभाषणांमधून, काही फ्लॅशबॅक्स मधून, जुन्या काळामधले काही प्रसंग यामध्ये घालून आणि त्यांची एक प्रकारे वीण तयार करत करत त्यांनी मांडणी करत करत ही संपूर्ण पटकथा रचली असं मला वाटतं. आणि त्यामुळे मूळ आमोद सुनासे आले या कथेचं हे एक संपूर्ण वेगळं आणि जास्त म्हणजे त्यापेक्षा स्वतंत्रपणे अस्तित्व असलेलं असं एक ताकदवान रूपांतरण आहे असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही अगदी खरं म्हणालात. आणि विशेषतः तो जो प्रसंग आहे की त्याला असं भाबडेपणाने वाटत असतं रामजीला की आपल्या सुनेच्या पोटी मुलगा जन्माला येईल आणि तो आपलाच मुलगा असेल, तर ते मूळ कथेचाच भाग वाटावा इतकं सहज ते त्याच्यामध्ये आलेलं आहे.
आणि शेवटी त्या गायीच्या बाळणपणानंतर त्याचं परिवर्तन सुद्धा जे होतं मनाचं, की म्हाताऱ्याला माफ कर, तर तुम्ही म्हणालात ते अगदी खरंय. गणेश मतकरी आहेत आपल्यासोबत, चित्रपट समीक्षक आणि कथालेखक. गणेश सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की दिबा मोकाशी यांची मूळ कथा आता आमोद सुनासे आले आणि दिठी हा चित्रपट. तुमचा आवाज गेला. ओके, ठीक आहे, आता येतोय. होय. हा, दिठी हा चित्रपट अदिती नैराले, कृपया स्वतःला म्यूटवर टाकाल तुम्ही. केलंय म्यूट त्यांना. ओके ओके. सो दिठी हा चित्रपट आणि आता आमोद सुनासे आले ही दिबा मोकाशी यांची मूळ कथा. तर या माध्यमांतराबद्दल काय सांगता येईल आणि तुम्हाला काय वाटतं की काय जास्त प्रभावी आहे? म्हणजे कदाचित हा प्रश्न चुकीचा वाटू शकेल, पण तरी मला विचारण्याचा मोह आवरत नाहीये. काय जास्त प्रभावी आहे हे मला वाटतं प्रत्येक म्हणजे वाचक आणि प्रत्येक प्रेक्षकावर अवलंबून आहे. कारण काही लोकांना त्याच्यामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांनी ती अनेक वर्षांपूर्वी वाचलेली कथा आहे आणि आता त्यांना ती फिल्म बघताना त्यांना असं वाटतं, त्यांचा एक नॉस्टॅल्जिया वर्क होतो आणि मग त्यांना असं वाटतं की आपण ती तेव्हा वाचली होती, त्याचा परिणाम अधिक सुपिरियर होता. काही जणांनी ती कथा वाचलेलीच नाहीये आणि त्यामुळे ते लोक फक्त फिल्म बघून इंटरप्रेट करतात. आणि मला वाटतं या दोन्हीमध्ये म्हणजे कथेमध्ये सुद्धा आणि फिल्म मध्ये सुद्धा त्यांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे आता सुनीलने जसं सांगितलं तसं त्याच्याकडे आपण पाहिलं तर हे संपूर्णपणे म्हटलं तर वेगळ्या पद्धतीने केलेलं आणि तरी सुद्धा एका परीने ते कथेशी प्रामाणिक अशा पद्धतीचं हे आहे. त्यामुळे त्यांना मला वाटतं अशी तुलना त्याच्यात करण्यात पॉइंट नाही. पण तरी सुद्धा त्याच्यामधले काही आता एक त्यातला महत्वाचा जो बदल केलाय तो आता सुनीलनी सांगितला की त्याच्यामधला बायकोचं कॅरेक्टर काढून टाकलंय आणि त्याच्यात सून आणि सुनेला झालेली मुलगी आणून एक अख्खा वेगळ्या पद्धतीचा संघर्ष त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. त्याच्यात ते सोडलं म्हणजे तो त्यातला जो एक ऍड केलेला संघर्षाचा भाग सोडला तर बऱ्याच प्रमाणात ती मूळ कथेशी प्रामाणिक म्हणावी अशा पद्धतीचं ते सगळं प्रेझेंटेशन आहे. आता जेव्हा आपण कुठलीही फिल्म अडॅप्ट करतो एखाद्या गोष्टीवरून तर त्यात ती दोन पद्धतीने होऊ शकते. एक तर ती मूळ कथेचा फक्त थ्रेड पकडून किंवा त्याचा एक कॉन्सेप्ट पकडून मग त्याच्यामध्ये दिग्दर्शकाला आणि पटकथाकाराला सुचलेल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणून ती अत्यंत वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण सुद्धा त्या कथेचं होऊ शकतं. किंवा ती बरीचशी मुळाभर हुकूम म्हणजे जसं दिठी आहे तसं बराचसं ते मुळाभर हुकूम ठेवून मग त्याच्यामधले जे पॉइंट आहेत तेच जिथे जिथे त्याच्यामधल्या जागा आपल्याला सुचतात की हा मुद्दा आपण इलॅबोरेट करू शकतो तेवढाच मुद्दा इलॅबोरेट करून त्याचा एकूण रचना एकूण त्याचं जे स्ट्रक्चर असेल ते तसंच ठेवता येतं. आता हे आपल्याला याच्यामध्ये अगदी व्यवस्थित दिसतं ते म्हणजे त्याच्यातली जी कथेची सुरुवात आहे आणि जी सिनेमाची सुरुवात आहे ती जवळजवळ आयडेंटिकल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मुलगा मेल्याच्या नंतर ती सुरू होते आणि त्याच्यामध्ये लगेचच जवळजवळ तो पावसाचा भाग आणि तो पाऊस पडत राहतोय आणि ते एकूण जे वातावरण त्याच्यामधलं पावसाचं आणि त्या गावामध्ये जे ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालंय ढगाळलेलं आकाश आहे नदीला पूर आला वगैरे हा जो सगळा कथेमध्ये जो माहोल उभा राहिलेला आहे तिथूनच सिनेमाला सुद्धा सुरुवात होते. आता याच्यामध्ये म्हटलं असतं तर त्यांना असा भाग ऍड करता आला असता की स्पेशली जेव्हा सुनेचं कॅरेक्टर घातलेलं आहे तेव्हा मग सुनेच्या कॅरेक्टर एस्टॅब्लिश करणं किंवा मुलगा आणि सून यांच्यामधलं काहीतरी नातं एस्टॅब्लिश करणं आणि त्या मुलाच्या डेथला अधिक एक हे आणून देणं अशा गोष्टी करणं शक्य होतं म्हटलं तर आणि कदाचित त्या दुसऱ्या एखाद्या दिग्दर्शकांनी केल्या सुद्धा असत्या. पण मला वाटतं त्याच्यातल्या कथेचा मुद्दा पोहोचण्यासाठी त्या केल्या नाहीत हे अधिक योग्य आहे. आणि ह्याच्यामध्ये मुलगा जो आपल्याला एस्टॅब्लिश होतो मुलाचं कॅरेक्टर आपल्यापर्यंत पोहोचतं ते थोडेसे जे फ्लॅशबॅक्स आहेत रामजी लोहाराचं कॅरेक्टर आणि मुलाचं कॅरेक्टर हे ज्या पद्धतीने फ्लॅशबॅक्स मध्ये येत राहतं त्याच्यामधूनच आपल्या पुढे ते येतं आणि त्याला रामजीला जे फिलिंग्स आहेत मुलाबद्दलचे की तो आता कसा मोठा झालेला आहे तो जवळजवळ त्याचा जरी ह्याच्यामधला वंशाचा मुद्दा जसं सुनील म्हणाला तसं मुलगी झाल्यामुळे थोडा डायल्यूट झाला असला तरी सुद्धा त्याला एक हाताश तोंडाशी आलेला मुलगा आपला गेला ह्याचं जे दुःख आहे त्याच्यामधलं
ते त्याच्यामध्ये रिटेन झालेलं आहे. याच्यात एक मला आणखीन एक इंटरेस्टिंग भाग असा वाटतो की त्याच्यामध्ये जे जो त्याच्यातल्या श्लोकाचा भाग आहे, म्हणजे मी जेव्हा फिल्म बघितली तेव्हा मला तेव्हा मी गोष्ट वाचून अनेक वर्ष झाली होती, म्हणजे मी वाचली होती गोष्ट, पण ती मी अगदीच शाळेत असताना वगैरे वाचली होती आणि माझ्या त्याचा एक ब्रॉड त्याचं स्ट्रक्चर आणि त्याची मांडणी सोडता त्याचे ती तपशील लक्षात नव्हते. आणि नंतर मी फिल्म बघितली, मग त्याच्यावर मला जो लेख लिहायचा होता माझ्या ब्लॉगसाठी तो मी लिहिला आणि मग त्याच्यानंतर मी ती पुन्हा वाचली. ती वाचली आणि मगाशी किशोरनी उल्लेख केला ती फुलेची झाले भ्रमर जी अरविंद गोखलेंची गोष्ट आहे, ती सुद्धा, अशा दोन्ही गोष्टी मी नंतर वाचल्या. त्याच्यामध्ये मला लक्षात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आली की श्लोक त्या सिनेमा पाहताना मला असं वाटलं होतं की त्याच्यामधले मध्ये जे श्लोकांचा जो भाग आहे की ते जे पोथी जी वाचतात याच्यामध्ये बसून घरामध्ये, तर त्याच्यामधलं ती श्लोक जे आहेत ते आपल्याला आजच्या मराठी प्रेक्षकाला ते जे ज्ञानेश्वरी मधला जो तो पोथीमधला जो भाग आहे तो काही त्यांना असं नुसत्या ते श्लोकावरून कळणार नाही, कारण ते तसं अवघड याचं मराठी आहे तेव्हाचं आणि ते डिरेक्टली आपल्याला त्याचा अर्थ काही तसा लागणार नाही. तर मग पुस्तक कथेमध्ये त्याच्यामध्ये असं असेल का काही की ते इलॅबोरेट केले असतील या पद्धतीने की त्याच्यामधला अर्थ काय आहे हा पोचेल अशा पद्धतीने काही कथेमध्ये मांडणी असेल का? तर जेव्हा मी कथा वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की तसं नाहीये कथेत. म्हणजे कथेमध्ये सुद्धा जे आता सुनीलनी पण सांगितलं की कथेमध्ये सुद्धा ते एक पद्धतीने एका प्रकारे ते मेकॅनिकली अशा पद्धतीने वाचतात. म्हणजे गावकऱ्यांच्यासाठी सुद्धा ती पोथी वाचणं हा जो प्रोसेस आहे तो त्यांना समाधान देणार आहे आणि शांती देणार आहे. त्याचा त्यांना नेसेसरीली अर्थ लागतो असं नाही. ते एक देवाचं काम असल्यासारखी ती वाचतात आणि मग ती वाचणं ह्याच्यामधून त्यांना शांती मिळते. तर तो जो त्याच्यामधला जो भाग आहे तो याच्यामध्ये तसाच ठेवलेला आहे सिनेमामध्ये सुद्धा. आणि त्याच्यामधली जी फिलॉसॉफी आहे की त्याला जो साक्षात्कार याला रामजीला तो ऍक्च्युअल तो गाईचं जेव्हा हे करतो तो प्रोसेस जो याच्यामध्ये जो सहभागी होतो त्या दरबार गाईचं हे रिलीज करण्याच्या प्रोसेसमध्ये, त्याच्यामधूनच त्याला त्याचा जो साक्षात्कार होतो फिलॉसॉफीचा तो त्या प्रोसेसमधून होतो. तर त्याच्यामुळे ही जी एक शब्दांमधून क्लॅरिटी न मिळणं आणि प्रत्यक्ष अनुभवामधून तत्वज्ञानाची उकल होणं हा जो भाग आहे तो कथेमध्ये जसा आहे त्याच पद्धतीने आपल्याला तो या गोष्टीमध्ये सुद्धा आलाय असं दिसतं. तर त्यामुळे मला हा एक इंटरेस्टिंग भाग वाटला. दुसरं म्हणजे आता मला किशोर म्हणाला तेव्हा मला हे त्यांनी जसं त्याचं अडॅप्टेशन केलं होतं असं त्यांनी आता सांगितलं की त्यांनी फुलेची झाले भ्रमरला फ्रेम स्टोरी असल्यासारखं वापरून मग ऍक्च्युअल दिठी कथा त्याच्यामध्ये करून म्हणजे दोन पद्धतीने ती त्यांनी उलगडायचा प्रयत्न त्याच्या पटकथेत केला होता. तर हे मला वाटतं हा एक आणखीन एक इंटरेस्टिंग असा प्रयोग आहे. आणि मला वाटतं की जरी आता आपल्याला ती फिल्म पाहायला मिळाली नाही आणि ही वेगळ्या पद्धतीची फिल्म पाहायला मिळाली तरी सुद्धा त्या फिल्म त्याची जी ट्रीटमेंट होती ती सुद्धा आपल्याला जर वाचायला मिळाली, त्यांनी ती लिहून काढली असेल तर तो एक आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा एक्सपेरिमेंट असल्यासारखं असेल. तर त्यामुळे मी असं म्हणेन की तो पण एक तीही एक व्हॅलिड अशा पद्धतीचं अडॅप्टेशन झालं असतं या कथेचं. त्याच्यानंतर मला एक गोष्ट याच्यामध्ये थोडीशी खटकल्यासारखी झाली. म्हणजे 2-3 त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. त्याच्यामधली पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला त्याच्यामध्ये असं वाटलं की त्याच्यामधला जो शेवटाचा भाग आहे तो कथेमध्ये खूप इलॅबोरेट आहे. म्हणजे कथेचा मला आता मी पानांच्या याने नाही सांगू शकणार पण कदाचित तो जवळजवळ अर्धा भाग सुद्धा असेल की जो ऍक्च्युअल त्याच्यामधला जो रामजी जातो ते गायीची सोडवणूक करण्यासाठी आणि तिकडचा जो भाग आहे कारण त्याच्यामध्ये ती शब्दांमधून त्यांनी बरंच इलॅबोरेट दिबा मोकाशींनी केलेलं आहे आणि त्याच्यामधून तत्वज्ञान खूप प्रमाणात त्याच्यामधलं येतं. इथे तो त्याला तेवढं वजन सिनेमामध्ये मिळालेलं नाही. याचं एक कारण आहे असंही की त्याच्यामध्ये त्यांना काही गोष्टी दाखवायलाच मनाई होती कारण त्यांना मला वाटतं अॅनिमल क्रुएल्टीच्या दृष्टीने काही रिस्ट्रिक्शन्स होते आणि काही भाग त्यांना काही एका मर्यादेतच शूट तसं करणं शक्य होतं आणि त्याच्या पुढे त्यांना त्यात आणखीन इलॅबोरेट ते करू शकत नव्हते. हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे त्यांना जी ती चीज त्यामुळे स्पेस जी मिळालेली आहे सिनेमामध्ये
ती स्पेस त्यामुळे त्याच्यात लिमिटेड आहे. आणि सिनेमामध्ये असं असतं की कादंबरीत जसं, कथेमध्ये जसं आपण त्याच्यामधलं मनातला भाग ज्या पद्धतीने इलॅबोरेट करू शकतो, जाणीवा लोकांच्या इलॅबोरेट करू शकतो, किंवा आपण थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू ला जाऊन लेखक स्वतंत्रपणे त्याबद्दल विवेचन करू शकतो, त्या पद्धतीचं विवेचन आपल्याला सिनेमामध्ये येऊ शकत नाही, किंवा मग ते आलं तर त्याला खूप सिव्हिअर लिमिटेशन्स येतात. तर त्यामुळे ते सिनेमामध्ये येतं ते योग्यच पद्धतीने येतं, कारण त्याच्यामध्ये तो जे संवादात येईल तेवढाच भाग त्याच्यामध्ये डिरेक्टली येऊ शकतो, आणि मग बाकीचा त्याच्यामधलं आपल्याला सूचक अशा पद्धतीनेच दाखवावा लागतो. मला त्याच्यामध्ये खटकलेला एवढाच भाग आहे की एक म्हणजे त्याचा भाग थोडा तो लेंथ वाईज तो थोडासा मला कमी वाटला परिणाम वाढवण्याच्या दृष्टीने, आणि दुसरा त्याच्यामधला जो व्हिज्युअल इफेक्ट्स त्याच्यामध्ये जे वापरलेले ते मला तसे वापरायला नको होते असं वाटलं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आपल्यापर्यंत जे पोहोचतो, तर त्याच्यामध्ये जो किशोर ज्या पद्धतीने तो तो बोलतो, गायीशी संवाद ज्या पद्धतीने साधतो, आणि आपल्याला जे व्हिज्युअली आपल्याला इतर गोष्टी ज्या दिसत असतात ह्याच्यामधून आपल्यापर्यंत तो आशय येतो. याच्यामध्ये आणखीन एक व्हिज्युअल इफेक्ट आणल्यामुळे त्याचं टेक्स्चर थोडंसं जातं. म्हणजे आतापर्यंत ज्या सुंदर पद्धतीने त्याचं एकूण सिनेमॅटोग्राफी अख्खी त्याची केलेली आहे, आणि त्याच्यामधलं वातावरण निर्मिती ज्या प्रकारची आहे, हे सगळं जे एक वास्तव, आणि तरी सुद्धा त्याला एक फेबल सारखं त्याचं हे म्हणजे एक प्रकारचे आपण रिअलिस्टिक सुद्धा ट्रीटमेंट त्याची आहे, आणि दुसऱ्या बाजूनी त्याला एक प्रकारची दंतकथा किंवा लोककथा असल्यासारखं सुद्धा एक त्याला फेबलच्या पद्धतीची क्वालिटी त्या फिल्मला येते. तर ती मला वाटतं त्याच्यामध्ये एक प्रकारचा कृत्रिम व्हिज्युअल इफेक्ट आल्यामुळे ती तिथे जाते, आणि ती क्लायमॅक्सला येते. म्हणजे ते कदाचित मध्ये कुठेतरी असतं तर ते लपून गेलं असतं. तर ते मला एक त्याच्यामध्ये थोडंसं हे वाटलं. बाकी अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा कथेमधल्या आहेत त्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यात एक ती गायीची जी मालकीण असते तिला एक शंकर पार्वतीचा जो दृष्टांत होतो त्या पद्धतीचा सीन तो सुद्धा कथेमध्ये आहे वगैरे. हे जे सगळे, किंवा माळ्यावरती ते जमलेले असताना त्यांच्यामधली संभाषणं, किंवा त्यांचा हा सगळा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये फार योग्य पद्धतीने आलाय. त्याच्यातला आणखीन एक मला जाणवलेला इंटरेस्टिंग भाग असा आहे की त्याच्यामधलं जी गावकऱ्यांची पात्र आहेत, तर ती गावकऱ्यांची जी पात्र आहेत ती एक 5-6 गावकरी त्याच्यामध्ये आहेत, आणि ह्या सगळ्या गावकऱ्यांच्या भूमिकेत आपल्याकडचे अगदी मोठे मोठे सगळे नट आहेत. म्हणजे असं नाही की ती छोटेसे रोल्स आहेत की ते स्वतंत्रपणे जसा रामजीचा मोठा रोल आहे तशा पद्धतीने ते मोठे स्वतंत्र रोल्स नाहीत, तर ते बारीक बारीक लोकांचे पण एका ग्रुपचा तो आहे. म्हणजे एक अख्खा गट एक कॅरेक्टर असल्यासारखा उभा राहतो, आणि त्याच्यामध्ये मग दिलीप प्रभावळकर आहे, त्याच्यामध्ये मोहन आगाशे आहे, त्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी आहे, त्याच्यामध्ये उत्तरा भावकर, असे सगळे आपल्याकडचे मेजर ऍक्टर्स त्याच्यामध्ये येतात. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने स्टेजवरती एक कोरसचा ज्या प्रकारे वापर झालेला असतो नाटकांमध्ये, की त्याच्यामध्ये खुर्ची पण आहे का? हे काय होतं, एक सेकंद, कोणी स्वतःला अनम्यूट केलंय का? माझी परत नम्र विनंती आहे की तुम्ही स्वतःला म्यूट वर टाका. खूप रसभंग होतो बोलणाऱ्याचा. सगळ्यांना नम्र विनंती आहे. तर मला असं वाटलं की त्याच्यामध्ये कोरसची नाटकांमध्ये अशी कल्पना असते की हे स्वतंत्र मोठी कॅरेक्टर्स नसतात, एका गटासारखा त्यांची आयोजन केलेली असते, आणि त्याच्यामध्ये ते जे प्रसंग घडत असतात त्याच्यावरती ते टिप्पणी करण्याचं त्यांचं काम असतं, आणि त्यांची वेशभूषा एकसारखी असते, किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये रिपिटिशन्स असतात. असे काही एक ट्रेट्स कोरस या घटकाचे आहेत रंगभूमीवरती. तर मला असं वाटलं की सिनेमामध्ये त्या पद्धतीच्याच ह्या कॅरेक्टरची योजना आहे की एका गटाने, एक गावकऱ्यांचा गट असल्यासारखा, की त्यांचे कपडे एकसारखे आहेत, त्यांचे ट्रीटमेंट एकसारखी आहे, आणि त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर प्रसंग असा आहे की जेव्हा ते जोशी म्हणजे मोहन आगाशे जेव्हा रामजींच्या किशोरच्या कॅरेक्टरला बोलवायला जेव्हा जातात पोथी वाचनासाठी, त्याच्या जस्ट आधीचा जो प्रसंग आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांची ज्या पद्धतीने योजना केलेली आहे, आणि त्यांची एकूण व्हिज्युअल ट्रीटमेंट आणि संवाद हे दोन्ही जर आपण बघितलं तर ते बरंचसं कोरसच्या पठडीने गेलेलं दिसतं. तर मला वाटतं हे एक वेगळ्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता ते कॉन्शियसली केलेलं आहे का ते एका लिहिण्याच्या प्रामाणिकपणामधून, फिल्म मेकिंग मध्ये जो एक दिग्दर्शकाचा प्रामाणिकपणा असतो त्याच्यामधून असं ते आलेलं आहे हे मला माहिती नाही. पण त्या पद्धतीचा इफेक्ट एक मी जेव्हा प्रेक्षक म्हणून सिनेमा पाहतो तेव्हा माझ्यावरती त्या पद्धतीचा इम्पॅक्ट त्याचा होतो. आणि मला असं वाटतं की ही इन अ वे यांच्या पद्धतीची, म्हणजे
सुमित्राबाई आणि सुनील सुक्तनकर यांनी अनेक वर्ष म्हणजे दोघी पासून ते वेलकम होम पर्यंत म्हणजे अनेक वर्ष त्यांनी फिल्म्स एकत्र केल्या आणि त्यांची एक वास्तववादी चित्रपट बनवण्याची आणि आशयाला महत्व असलेले चित्रपट बनवण्याची एक पद्धत होती. हा इन अ वे त्या पद्धतीचं एक्सटेन्शन असल्यासारखी फिल्म आहे ही. आणि तरी सुद्धा त्याच्यामधल्या मध्ये थोडासा जो काव्यात्मक भाग आहे किंवा त्याच्यामध्ये जी व्हिज्युअल वेगळेपण आहे यांनी ती थोडीशी वेगळी आणि ती त्याचा एक त्यांच्या आतापर्यंतच्या स्टाईलचं थोडंसं एक्सटेन्शन असल्यासारखी अशी एक थोडी वेगळ्या पद्धतीची फिल्म आहे असं मला वाटतं. खूपच उत्तम विश्लेषण आणि समीक्षण गणेश तुमचं होतं गणेश सर. मला किशोर कदम यांना परत एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे चॅटबॉक्स मध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न घेऊयात. किशोर सर, जसं मी सुनील सुकथनकरांना प्रश्न विचारला सुमित्राताईंच्या हुक होण्याबद्दल, तुम्ही सुद्धा या कथेने अक्षरशः याला म्हणून झपाटले होतात किंवा बाधा झाली होती अशा पद्धतीने तुम्ही या कथेने झपाटले होतात. म्हणजे सुमित्राताईंच्या आधीच तुम्ही 2 कथांचं ते अमलगमेशन करून चित्रपट करायला सुरुवातही केली होती. तुमच्या दृष्टीने या कथेमध्ये असं काय होतं की ज्याने तुम्हाला 10 वर्ष पकडून ठेवलं? त्यातला रोल, रामजीचा रोल आणि दुबेजींकडे असताना दुबेजी नेहमी म्हणायची की नटाने नेहमी पॉझिटिव्हली स्वार्थी असलं पाहिजे. त्यामुळे मी जेव्हा एकेकाळी आनंद ओरी वाचलं, म्हणजे आम्हाला अशी सवय दुबेजींनी लावलेलीच होती की तुम्हाला जे आवडलेलं आहे ते तुम्ही जर शेअर केलं तर ते आणखीन तुमच्यामध्ये वाढेल, आणखीन पसरत जातं ते. त्याच्यामुळे एखादी आवडलेली कविता, कादंबरी शेअर करणं, त्याच्याबद्दल बोलणं, मित्राशी बोलणं, आणखीन कोणाशी सतत बोलत राहणं जोपर्यंत ती वेगवेगळ्या अंगाने आपल्याला समजत नाही, आणखीन समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हे पुन्हा पुन्हा मी करत आलेलो आहे. अनेक सिनेमांच्या बाबतीत करत आलेलो आहे, पुस्तकांच्या बाबतीत, कवितांच्या बाबतीत करत आलेलो आहे. तर आनंद ओरी सुद्धा मी जेव्हा वाचलं तेव्हा मला इतकी आवडली त्यातली भाषा, त्यातली एकंदर थीमच मला इतकी आवडली. आणि दिबा मोकाशींचं त्याच्या आधी मी देवचाल्ले वाचलेलं होतं, आणखीन काही कथा वाचलेल्या होत्या. हे वेगळंच प्रकरण मला वाटलं आणि म्हणून मी माझ्या मित्रांना बसवून वाचून दाखवली अख्खी कादंबरी. वाचून दाखवली म्हणजे इट इज हार्डली 98 or 112 पेजेस. तर ते वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये त्या कानाचा आवाज, त्याच्यामधलं ते गाव, त्याची बायको, पोरं, तो परिसर, तो शोधत असलेली नदी, हे सगळं इतकं सुंदर आलेलं होतं ना. माझा काही तसा वारकरी परंपरेशी संबंध नाही. मी वाचलेलं असेल, तुकाराम थोडासा वाचलेला आहे, संत साहित्य थोडंसं वाचलेलं आहे, परंतु त्या कादंबरीतल्या वातावरणाने मी खूप भारून गेलो होतो आणि खूप वेळा वाचून दाखवलं. आणि अचानक एकदा लक्षात आलं की आपण ह्याचा प्रयोग का करू नये, म्हणून दाखवूया. लोक आता पुस्तक ठेवून देऊया आणि म्हणून दाखवूया, साधं असं सहज म्हणून दाखवूया, गोष्ट सांगितल्यासारखं. आणि म्हणून मग कोणीतरी दिग्दर्शक पाहिजे. म्हणून मग मी अतुल पेठेंना कुठून तरी कळलं की अतुल पेठेंनी हा प्रयोग रिहर्सल ऑलरेडी सुरू केली होती नाना पाटेकरला घेऊन, आणि काहीतरी कारणास्तव ते बंद पडलं होतं. कारण नानाला तेव्हा अंकुश चित्रपट मिळाला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रयत्न केला पण ते काही रिहर्सलचं जमलं नाही आणि ते तसंच पडलं होतं गेली 8-10 वर्ष. मला जेव्हा वाचली त्याच्या आधी मग मी अतुलला शोधत पुण्याला गेलो. त्याला म्हटलं मला करायचंय. तो म्हणाला तुला एकट्याला जमणार नाही, ही अख्खी कादंबरी आहे. म्हणजे त्याचा नाना पाटेकरवर खूप विश्वास होता, माझ्यावर नव्हता. म्हणजे मला तसं काही म्हणायचं नाहीये. तर माझ्याकडे शंकेखोरपणे त्याने पाहिलं आणि त्याने माझं काम पाहिलेलं होतं अर्थात दुबेजींकडे. पण तो म्हणाला सयाजी शिंदे, गणेश यादव आणि तू तिघांमध्ये आपण करूया, 3 कान्हा असतील त्याच्यामध्ये. म्हटलं तू कर, मला माझा एकट्याचा आवाज याच्यामध्ये ऐकू येतो आहे आणि मी एकट्याचा प्रयोग करणार. तू डिरेक्ट नाही केलं तर मी दुसरं कोणीतरी शोधीन किंवा मी स्वतःला डिरेक्ट करीन, पण मी पाठ करून म्हणून दाखवीन.
मला एखादी भूमिका जर आवडली तर मी त्याच्यासाठी जंग पछाडतो. उदाहरणार्थ थोडस विषयांतर होईल, पण प्रेमानंद गजवींचं गांधी आंबेडकर हे नाटक जेव्हा पहिल्यांदा त्यांनी माहीमच्या त्या शाळेमध्ये वाचून दाखवलं, तेव्हा त्याच्यातलं स्पीच इतकं दांडगं होतं. गांधींचं, आंबेडकरांचं स्पीच इतकं दांडगं होतं की हे आपल्याला बोलायला मिळालं पाहिजे, हे आपल्याला रेंडर करायला मिळालं पाहिजे, इतकंच मला वाटलं होतं. पण आतल्या स्वार्थी ऍक्टरला वाटलं होतं की आंबेडकरांचा रोल जर आपल्याला मिळाला तर बरं होईल. पण चेतन दादा डायरेक्ट करत होता, मित्रच होता माझा, मी सतत त्याला मस्का मारायला लागलो वगैरे. आणि आंबेडकर मला देणार तू, असं आमचं दोघांचं तूच करायचं वगैरे ठरलं. आणि एक व्यावसायिक प्रोड्युसर आल्या आणि त्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी किशोर कदम या रोलमध्ये नको, दुसरं कोणीही चालेल. मग विनय आपटेंना विचारण्यात आलं, मग अरुण नलावडेंना विचारण्यात आलं, दिलीप प्रभावळकरांना गांधींसाठी विचारण्यात आलं. पण मला मी म्हटलं ठीक आहे, मी या नाटकाचं बॅकस्टेज करीन, मी प्रॉम्प्ट करीन, मला प्रॉम्प्ट करायला आवडेल, पण मी हे पाठ करीन आणि म्हणेन, स्वतःच ऐकीन. आणि मग मी चेतनला असंच करायला लागलो. आणि मग एक नवीन नट शोधला गेला, NSD वरनं तो नुकताच आला होता. आणि मी म्हटलं ठीक आहे. आणि मग असं ठरलं की त्याला मी अंडरस्टडी करायचं, त्याने आंबेडकर करायचा, मी त्याला अंडरस्टडी करणार. पण मग रिहर्सल वगैरे व्हायची, भक्तिताई होत्या नाटकामध्ये. पण मग रिहर्सल पाहून मग त्या शेवटी जेव्हा प्रयोग जवळ यायला लागले तेव्हा त्यांनीच ठरवलं की किशोर सुरुवातीचे 10-15 शो करेल आणि नंतर मग तो नट NSDचा नंतरचे करेल. आणि जेव्हा त्या NSDच्या नटाला जेव्हा सांगितलं की नंतरचे प्रयोग तू करशील, तेव्हा तो रडकुंडीला आला आणि मलाही रडू आलं. मला असं वाटलं की मी कोणाचं तरी काहीतरी वैयक्तिक चोरलंय, म्हणून मी त्याची माफी पण मागितली. मी म्हटलं की आय डिड नॉट डू इट डेलिबरेटली, हा त्यांचा निर्णय आहे, तू सांग मी नाही येत उद्यापासून. पण तो म्हणाला नाही, हा तुझा प्रश्न नाहीये, हे आता कॉम्प्लिकेटेड झालंय, पण प्रोड्युसर वॉन्ट्स, डायरेक्टर वॉन्ट्स यू टू प्ले, डू ऑल दीज इनिशियल शोज, त्यामुळे तू कर. आणि मग तो नट नंतर आलाच. सांगायचा मुद्दा हा की मला एखादी गोष्ट आवडली, कादंबरी, कथा, एखादे संवाद, काहीतरी कॉन्सेप्ट आवडली तर मला ते शेअर करायला, म्हणायला, माझं करून घ्यायला खूप आवडतं. आणि मग अतुल पेटे म्हणाला की तू एक काम कर, तुझ्यावर खूप आत्मविश्वास आहे ना, तुझं एक काम कर, अख्खी कादंबरी पाठ करून ये, बघ आपण. मग मी मुंबईला आलो, एका महिन्यात अख्खी कादंबरी पाठ केली. आणि एका महिन्यानंतर मी पुण्याला पुन्हा गेलो आणि त्याला म्हटलं बस त्याच्या घरात, त्याने तो बसला आणि मी धड 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 कादंबरी म्हणून दाखवली. कादंबरी संपली आणि तो म्हणाला ठीक आहे, अतुल पेटेला तुम्ही अख्खा महाराष्ट्र ओळखतो, तो कसा आहे. म्हणाला की ठीक आहे, उद्यापासून तू जायचं नाही, उद्यापासून आपली रिहर्सल सुरू, मी माझं काम सोडतो, तू तुझं सोडून घे. म्हटलं असं कसं, मी स्ट्रगलिंग ऍक्टर आहे, मला घरी सांगावं लागेल, मला 1 महिन्याचा वेळ दे. मी 1 महिन्यात काही पैसे कमवले, घरी दिले आणि आई बाबांना सांगितलं की मी एक नाटक करायला पुण्याला अतुल पेटेच्या घरी चाललेलो आहे. माझे बाबा नव्हते, आई होती. तर मग मी आनंदवरी करायला अतुल पेटेच्या घरी 2 महिने होतो. 2 महिने त्याने सांगितलं, पण आम्हाला 3 महिने लागले. आणि मला असं वाटतं दिबा मोकाशींचं जर आनंद ओरींनी केलं नसतं तर दिठी मला इतकं समजलं नसतं असं मला वाटतं. आता आमोद सुनासी आले इतकं समजलं नसतं असं मला वाटतं. आता आमोद सुनासी मधल्या कान्हाचंच वेगळ्या अर्थाने भाषेचं, भावनांचं हे एक एक्सटेन्शन आहे दिठी मधला रामजी, असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यातला स्वार्थी नट कधी कधी इतका हावी होतो की ते करण्यासाठी जंग पछाडतो. पण तुम्ही एखादी कथा 10 वर्ष घेऊन फिरता, ठीक आहे, तुम्हाला आवडली, ठीक आहे, पण 10 वर्षानंतर आलं तुमच्या समोर, भोकांडी बसलं, कॅमेरा समोर लागला, तुम्हाला माहिती आहे की रामजीचं दुःख, माझा मुलगा गेलेला नाहीये, माझं घर गेलेलं नाहीये, माझं इतकं भयानक दुःख मी भोगलेलं नाही, हाऊ कॅन मी कसं दाखवणार ते. आणि कुठल्याही चांगल्या ऍक्टरला नेहमी इन्सिक्युरिटी असते
की आपण ती इमोशन टच करू शकू की नाही. आणि ही इन्सिक्युरिटी माझ्यामध्ये होती, कारण माझ्यासमोर इतके ग्रेट नट होते. दिलीप प्रभावळकर होते, मोहन आगाशे होते, गिरीश कुलकर्णी होता, शशांक शेंडे होता, अमृता सुभाष होती, उत्तरा बावकर होत्या, हे सगळे होते. आणि मी म्हटलं आपण म्हणजे मावशींनी विश्वास टाकला, कॅमेरा लागलाय, कर तू. कसं करायचं, कसं करणार. मग अशा वेळेला तुमचा जो इतक्या वर्षांचा अनुभव जो मी मला वाढावं लागतं, तुम्हाला आत उडी मारावी लागते, आत खोदकाम करावं लागतं आणि बाहेरचं जग विसरावं लागतं. आणि बाहेरचं जग विसरून सुद्धा चालत नाही, पण कॅमेराची सावली तुमच्या समोरून हलतच असते, कॅरेक्टर्स तुमच्या समोर हलत असतात, सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात की हे मोहन आगाशे आहेत, हे दिलीप प्रभावळकर आहेत, पण मी आतमध्ये किशोर कदम कुठेतरी बोलत असतो, तू रामजी करतोयस. पण रामजीच्या डोळ्यात असं काहीतरी विचित्र होतं. एवढं सगळं एक्सप्लेन करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. अँथनी हॉपकिन्स नावाचा फार मोठा नट आहे हॉलिवूडचा, त्याला एका विचारलं की या भूमिकेची तयारी तुम्ही कशी केली. तुम्हाला नाही, इट्स व्हेरी सिम्पल. मला जेव्हा एखादं स्क्रिप्ट मिळतं तेव्हा मी ते स्क्रिप्ट घेतो, प्रेमाने त्याच्यावर हात फिरवतो, घरी येतो आणि पहिलं पान उघडतो आणि त्याच्यावर एक कोरं पान चिकटवतो आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 100 पर्यंतचे आकडे लिहितो. आणि मग मी स्क्रिप्ट वाचायला सुरुवात करतो. आणि संपूर्ण स्क्रिप्ट वाचून झालं की एक आकडा खोडतो, मग परत वाचायला घेतो, मग 2 आकडा खोडतो, मग परत वाचायला घेतो, मग 3 आकडा खोडतो. जेव्हा 100 आकडा संपतो तेव्हा माझी तयारी झालेली असते. मला असं वाटतं की आता अमोद सुनासियाले ही इतक्या वेळा वाचली होती, इतक्या वेळा उतरवली होती, इतक्या वेळा. सुनील सुट्टणकरांना माहिती आहे, सुनीलने सांगितलं होतं अरे पुन्हा पुन्हा आपल्याला कथा सांगावी लागते, तू रेकॉर्ड पण, म्हणून आम्ही घरी रेकॉर्डही केली होती. तर ती इतकी उतरली होती, इतकी मी माझी करून घेतली होती की ते कसं केलं मला माहिती नाही, पण तुम्ही मनापासून केलं तर ते आत उतरतं असं मला वाटतं. आमोद सुनासियाले असंच ते अद्वैत झालं असं म्हणावं लागेल शेवटी. किशोर सर, मला आवर्जून हा प्रश्न विचारायचा आहे आणि मला वाटतं ते लोकांसमोर यावं की खूप अडथळे आले, प्रोड्युसर मिळत नव्हता, पैसे मिळत नव्हते, चित्रपट करावा लागतो, तर कथा सुंदर आहे, सगळं उतरलंय, पण आर्थिक बाबींपाशी सगळं गणित, पैशाचं सोंग नाही आणतायत. तर मला हा प्रवास पण ऐकायचा आहे की हे कसं शेवटी प्रत्यक्षामध्ये आलं, आणि मला यासाठी की लोकांनाही कळू दे की किती कष्ट घेतले आणि किती तो सगळा आशा निराशेचा खेळ चालला असेल. मला असं वाटतं सुनीलने पण याच्यात बोलावं. आम्ही दर पावसाळ्यात नवीन गाव शोधायचो. भीमाशंकर जवळचं एक गाव आम्ही शोधलं होतं आणि आम्हाला खूप आवडलं होतं ते गाव, जवळजवळ फायनल केलं होतं. आणि 8 दिवसांनी ते अख्खं गावच वाहून गेलं. काय त्या गावाचं नाव होतं सुनील, आठवतं? माईड गाव थोडं. ते अख्खं गावच वाहून गेलं होतं. आणि आम्ही असे म्हणजे हपकून गेलो की जे गाव आपण बघून आलो होतो तिथे अशी महान शोकांतिका घडली असं म्हणून. आणि कदाचित असं आम्ही शूट करत असतो आणि आम्ही सुद्धा वाहून गेलो असतो, असं सुद्धा झालं असतं कदाचित. तर अशा अनेक अडचणी होत होते, ते पुढे होत गेलं. आणि मग कासवला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि मग एक प्रोड्युसर म्हणाले की या बाई आहेत कुठे, तर आगाशेंचे सर होते ते. आगाशे म्हणाले सर मग की पुण्याला असतात त्या, मग हे पुण्याला आले, म्हणाले काम करायचंय, काही नवीन असेल तर तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. मग बाई म्हणाले की नवीन काही लिहिलेलं नाहीये, पण आम्ही हा सिनेमा करण्याचा खूप वर्ष प्रयत्न करतो. आणि मग त्यांना ती कॉन्सेप्ट आवडली. मग त्यांना आवडली ती कॉन्सेप्ट आणि नंतर मग ते म्हणाले ठीक आहे. तिथल्या तिथे त्यांनी एक घसघशीत रकमेचा चेक दिला. मराठी अमेरिकेत राहणारा माणूस, त्याने घसघशीत रकमेचा चेक दिला ऍट द एज ऑफ 75. सुमित्रा मावशी इतक्या एनर्जीने उठल्या आणि उरलेल्या 20-25 दिवसामध्ये ते लोकेशन शोधणं, सगळं कॉस्ट्युम, हे ते टीम उभं करणं, सगळं उभं केलं. आणि आम्ही वारीच्या शूटिंगला निघणार त्याच्या 8 दिवस आधी त्यांनी, म्हणजे जो मराठी चांगल्या चित्रपटांना जो शाप आहे ते तसंच झालं. प्रोड्युसर परत आला आणि म्हणाला की हे बजेट खूप मोठं आहे, बजेट कर्टेल करा. आणि साधे आहे काय, एक गोठा आहे, एक माळा आहे आणि थोडासा पाऊस आहे, काय खर्च येणार याला, तर तुम्ही कमी करा.
आम्हाला कळलं की यांनी डिस्कस केलंय, कुणीतरी यांचे कान फुंकले. मग सुमित्रा मावशींनी स्वतःचे पैसे करतील काढून टाकले. मोहनजींनी त्यांचे पैसे काढून टाकले. धनंजयने कॅमेरामॅनने त्यांचे पैसे काढून टाकले. असे अनेक खर्च कर्टेल करून एक बजेट प्रेझेंट केलं. आणि 3 दिवस असताना त्यांचा परत फोन आला अमेरिकेहून की अजून कर्टेल करा आणि ही अख्खी फिल्म तुम्ही 65 लाखामध्ये करा. ते शक्यच नव्हतं. मग मावशी खूप चिडल्या, म्हणाले की मला इतकी नॅशनल अवॉर्ड मिळाली आहेत, इतकी स्टेट अवॉर्ड मिळाली आहेत, मी असं काम कधी कोणाबरोबर केलं नाही. आणि अशाच प्रकारे करून मी अनेक चांगल्या फिल्म केलेल्या आहेत या स्ट्रगल मधनं. आणि आम्हाला मिळतील कधीतरी प्रोड्युसर, आम्ही प्रयत्न करू, आपण नको काम करूया. पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखं त्या माणसाने बरं म्हणून फोन ठेवून दिला. आणि मावशी एकदम हवालदिल झाले. त्यांनी रात्री 12 वाजता मोहनजींना फोन केला. दुसऱ्या दिवशी पुण्याच्या स्वरूप हॉटेलमध्ये, जे सगळ्यांना माहिती आहे, तिथे त्यांची मीटिंग झाली. आणि मोहन आगाशे म्हणाले की आपण दरवर्षी हे पाहतो आहोत, पण आता ह्या वर्षी मागे हटायचं नाही. माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत, शूटिंग उरकू आपण, फक्त शूटिंग. कलाकारांनी याच्यात पैसे घ्यायचे नाहीत, टेक्निशियननी कमी पैसे घ्यायचे, काही गोष्टी उधारीवर आणायच्या आणि आपण आधी शूटिंग उरकून घेऊ, पोस्ट प्रोडक्शनचं नंतर बघू. आणि अशा प्रकारे आम्ही जे त्यांनी ऑन लोकेशन खाणं पिणं, जनरेटर, कॅमेरा, हातावर पोट ज्यांचा आहे, स्पॉट बॉय वगैरे, त्यांचा खर्च, आणि आम्ही सगळे असं असं करून शूटिंग कॅप्चर करून घेतलं. आणि मग त्यांनी आणखीन थोडस कर्ज काढलं, लोन काढलं, इथून तिथून पैसे आणले, मावशींनी पण पैसे आणले. आणि मग पोस्ट प्रोडक्शन झालं. आणि पोस्ट प्रोडक्शन झाल्यानंतर मावशींनी जे आमच्याकडनं गाऊन घेतलं आहे फिल्म मध्ये, मला असं वाटतं की मावशींना पैसे नव्हते तर गायक कुठून आणणार ना, तर मावशींनी कदाचित म्हणून आम्हाला गायला लावलं असेल. पण ते फार सुंदर प्रकारे वर्क झालं सिनेमामध्ये. आणि आमच्याकडनं रिहर्सल पण गाण्यांची तेवढीच, पण ते कॅरेक्टर सोबत गेलं. आणि अशा प्रकारे ही फिल्म झाली. आणि जी काय झाली ती तुमच्या समोर आहे. म्हणजे कसं आहे, आता किशोर जे म्हणाला ना, त्याला मी थोडंच एक हे सांगतो की हे जे तो मराठी चित्रपटांना शाप आहे, निर्माते आणि अडचणी असं सगळं म्हणतात, तर मला अनेकदा असं वाटतं, आणि आज जवळजवळ 25 वर्ष मराठी चित्रपट निर्मिती दिग्दर्शनात राहून मी हे म्हणतोय की मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की आपण प्रेक्षक म्हणून आणि आस्वादक म्हणून आपली एवढी मोठी ताकद उभी नाही करू शकतो की कुठल्याही निर्मात्याला आपण असं म्हणू शकतो की होय, या चित्रपटाला प्रेक्षक आहे आणि तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. आणि ही खात्री आपला मराठी प्रेक्षक अजून चित्रपटांना देऊ शकत नसल्यामुळे त्याची बाकी 50 कारणं आहेत, मार्केटिंग, अमुक तमुक वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये आता नको जायला. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रचंड मोठे पैसे उडवण्यासाठी म्हणा किंवा काही मोठमोठा बडेजाव करण्यासाठी नव्हे, पण तो चित्रपट तांत्रिकदृष्ट्या जास्तीत जास्त शुद्ध आणि चांगला बनवण्यासाठी म्हणून जो एक निर्मिती मूल्य जे लागतात त्यासाठी असणारा जो कमीत कमी खर्च आहे, तो उभा करण्यासाठी जेव्हा अडचणी येतात तेव्हा कलावंत म्हणून दिग्दर्शकांना खूप मोठी निराशा येते आणि त्या निराशेला ओलांडूनच पुढे जावं लागतं. आणि प्रेक्षकांच्या समोर मात्र प्रचंड मोठे पैसे खर्च केलेला जागतिक सिनेमा असतो, वेगवेगळे आपले व्यावसायिक चित्रपट असतात, हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या इथेच मुंबईमध्ये आहे, जी आपल्या समोर म्हणजे एक प्रकारे आमच्या छातीवर येऊन बसलेली असते. आणि त्यांच्या तुलनेमध्ये यातल्या छोट्या गोष्टींविषयी प्रेक्षक अत्यंत बेधडक शेरेबाजी करून मोकळा होतो. त्यांनी आमच्यावरती उपकार केल्यासारखं आम्हाला चांगलं म्हणावं आमची इच्छा नसते, पण त्यातली जी उथळ शेरेबाजी पाहिल्यानंतर मला आणखीनच निराश वाटतं की या सगळ्या अडचणीतून तयार झालेल्या कलाकृतीविषयी शेरेबाजी करणं या आणखीनच मला थोडं हीन अभिरुचीचं लक्षण वाटतं. पण या सगळ्या अडचणींचं कारण सांगून तुम्ही तुमची कलाकृतीही विकू शकत नाही. त्यामुळे प्रयत्न हा असतो की या सगळ्या अडचणी प्रत्यक्ष चित्रपटामध्ये जाणवू नयेत, दिसू नयेत म्हणून. कारण आज जो तुम्ही पाऊस त्याच्यामध्ये बघता, हा संपूर्ण मला या चॅटमध्ये कुठेतरी दिसलं की पाऊस हा जणू काही एक व्यक्तिरेखा आहे म्हणून. हा सगळा पाऊस हा नैसर्गिक पाऊस नसतो, कारण अशा पद्धतीच्या नैसर्गिक पावसामध्ये सतत चित्रीकरण करणं शक्य नसतं. तिथे आपल्याला इक्विपमेंट न्यायचं असतं, लाईट्स न्यायचे असतात, त्या छोट्याशा माळ्यावरती सगळा कॅमेरा चढवायचा असतो. सुमित्राताईंसारख्या 75च्या पुढच्या दिग्दर्शक आणि उरलेलेही 75च्या पुढचे नट त्या जिन्यावरून जाऊन त्या माळ्यावरती एवढ्याशा
अंधाऱ्या जागेमध्ये आणि जिथे कुबट वास आहे, धूळ आहे, अशा सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या जागी जाऊन चित्रीकरण करत असतात. आणि या सगळ्यामध्ये कृत्रिम पाऊस तयार करावा लागतो. त्याच्यामध्ये व्हीएफएक्सचा वापर करून तो पाऊस वेगवेगळ्या शॉट्समध्ये घालावा लागतो. त्याची तांत्रिक बाजू जितकी चांगली व्हायला हवी तितकी केल्याशिवाय ते खोटं वाटू शकतं. त्यामुळे आज कुठेतरी म्हणतंय पाऊस हा व्यक्तिरेखा वाटला, तर मला बरं वाटतंय की या सगळ्या तांत्रिक बाजू चांगल्या अर्थाने सांभाळल्या जाऊन तिथे पोहोचल्या असं म्हणून. तर अशी ती फार एक वेगळीच प्रक्रिया आहे. नाही, पाऊस ही व्यक्तिरेखा वाटते, कॅरेक्टर वाटते अशी, आणि खरंच पाऊस बघण्यासारखा आहे या सिनेमातला. आणि मी नुसता पाऊसच नाही म्हणत, जो प्रकाशाचा वापर आहे, एस्पेशली कंदील आणि जे मिणमिणते प्रकाश, ते सुद्धा अतिशय सुंदर दाखवले. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला सुनील सर, की मराठी चित्रपटांना खात्रीपूर्वक आम्ही इतके लोक बघतील हे जोवर सांगू शकत नाही. आणि म्हणूनच हा एक प्रयत्न आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून की मराठी पुस्तकं असतील, कुठल्याही कलाकृती असतील, त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्या. मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आता सध्याला 150 लोक मीटिंगमध्ये आहे, प्रत्यक्ष 280 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, पण मी एक आवाहन करते की चित्रपट तुम्ही बघितला असेल तर जरूर या चित्रपटाविषयी तुम्ही तुमच्या फेसबुकच्या टाइमलाईनवर लिहा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत चित्रपट पोहोचेल आणि सोनी लिव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक लोक तो चित्रपट बघतील. सुखतनकर सर, तुमच्यासाठीच प्रश्न आहे. दीपक पाटील यांनी प्रश्न विचारलाय की कथेचं रूपांतर पटकथेत करताना काय प्रोसेस घडते? काय घडते? काय प्रोसेस घडते? हा 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 मुख्य मगाशी मी थोडंसं त्या विषयाला स्पर्श केला तसं, आणि थोडंसं गणेश आणि किशोर यांच्याही बोलण्यामध्ये आलं की कथा जेव्हा लेखक लिहितो किंवा लेखिका लिहिते तेव्हा एक प्रकारे निवेदनाचं स्वातंत्र्य असतं. त्या त्या पात्राची मनस्थिती, पात्राच्या मनात काय चाललं आहे हे शब्दामध्ये वर्णन करता येतं, परिस्थितीचं वर्णन करता येतं. त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक म्हणजे परिस्थितीचं वर्णन हे प्रत्यक्ष दृश्यात्मकतेनेच दाखवावं लागतं, हा एक मोठा बदल असतो. आणि दुसरा बदल हा की त्या त्या व्यक्तिरेखेची जी मानसिक अवस्था आहे ही एकतर फक्त अभिनयातून दाखवावी लागते, किंवा ते जेव्हा शक्य नसतं तेव्हा त्या मनोवस्थेला व्यक्त करता येईल अशा पद्धतीचे संवाद लिहावे लागतात. तर या दोन मोठ्या माध्यमांतरणाच्या बाबी या कथेचं रूपांतर जेव्हा पटकथेत होतं तेव्हा करावे लागतात. कारण इथे कोणताही निवेदक तुम्हाला स्वतंत्रपणे सांगू शकणार नाहीये की रामजीची मनस्थिती अशी होती. म्हणजे रामजी थिजल्यासारखा तासनतास बसून होता हे वाक्य दिबा मोकाशी लिहू शकतात, आम्ही म्हणू शकत नाही तसं. अनेक ठिकाणी निवेदन वापरतात, म्हणजे रामजी थिजल्यासारखा बसून होता असं निवेदकांनी मागून म्हणताही आलं असतं, पण मग काय होतं त्या माध्यमांची खरी ताकद न वापरल्यासारखं आहे. आणि मग इथे काय होतं की सुमित्राताईंना जेव्हा ते दिग्दर्शन करताना एक प्रकारची वाईड अँगल लेन्स लावलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण ती ओसरी दिसते, त्याच्यामध्ये मधोमध असलेला खांब दिसतो आहे, रामजीचे असे पाय पुढे आलेले आहेत आणि तो त्याचं शरीर असं जड झाल्यासारखं घेऊन तिथे थिजल्यासारखा बसून राहिलेला आहे. हा अभिनय किशोर कदम या अभिनेत्याला करावा लागतो. त्याच्या डोळ्यामध्ये ते थिजले पण दिसावं लागतं. समोर चाललेल्या पावसाला त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया येत नाहीये. अनेक क्षण गेले तरी सुद्धा त्याची पापणी हलत नाहीये, डोळ्याची बुबुळं हलत नाहीयेत. या सगळ्यातून मागे तयार झालेला पावसाचा आवाज हा पियुष शाह हा जो आमचा साऊंड डिझायनर आहे त्यांनी तो खूप चांगल्या पद्धतीने वापरलेला आहे. तो पाऊस आपण जेव्हा व्यक्तिरेखा वाटतो असं म्हणतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खिडकीच्या बाहेर पाऊस वेगळा वाजत असतो, जमिनीवरती वेगळा वाजत असतो, बाहेर माणूस गेल्यानंतर वेगळा वाजत असतो, झड येते तेव्हा वेगळा वाजत असतो, रिप टप असा वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस वाजत असतो. आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचा पाऊस जेव्हा त्या त्या व्यक्तिरेखांच्या मागे त्या त्या वर खाली पद्धतीने लावला जातो तेव्हा आपल्याला तो एक संपूर्ण खरा अनुभव मिळाल्यासारखा होतो. तर हे सगळं मांडणी केल्यानंतर त्याचं दृकश्राव्य प्रकटीकरण हे प्रेक्षकासमोर आपण मांडतो, जे लेखक हा त्याच्या शब्दांमधून करत असतो. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं तसं की खरोखरच जितकी ती कथा उत्कृष्ट शब्दांमध्ये लिहिली असेल तितकी पटकथा लेखकाची आणि दिग्दर्शकाची जबाबदारी आणखीन मोठी होते. म्हणजे मला वाटतं बहुधा सत्यजित रायनीच कुठेतरी लिहिलेलं आहे की काही वेळेला कथा जर थोडीशी क्षीण असेल तर मला बरं वाटतं, कारण मग मला फुलवायला भरपूर जागा मिळते, कारण मला खेळायला त्याच्यामध्ये भरपूर, विकास करायला त्याच्यामध्ये भरपूर जागा मिळत असते. तर इथे असं होतं की ती कथाच एवढी सशक्त लिहिलेली होती की तिला आणखीन पुढे घेऊन जाण्या वाचून पटकथा लेखक दिग्दर्शकाला पर्याय नव्हता, आणि तो खूप चांगल्या पद्धतीने इथे केला गेला आहे असं मला वाटतं. दुसरा प्रश्न गणेश मतकरी यांच्यासाठी आलेला आहे चॅटबॉक्समध्ये. मूळ कथा आणि चित्रपट पटकथा यामधील माध्यमांतर टाळण्यास पटकथा लेखकच दिग्दर्शक असावा का? इतरांकडून तितका न्याय मिळेल का?
असंच काही नाही, कारण आता ह्या गोष्टीचं आपण पर्टिक्युलरली बघितलं तर आपल्या लक्षात येतं की न्याय मिळालेला आहे. काही वेळा इनफॅक्ट असं होतं की एकदा लेखकाचा एक विचार सुरू होतो कथा लिहिताना, आणि मग तो एका लेवल पर्यंत त्याचा पुरा होतो. जेव्हा त्याचं कथालेखन लिहून पूर्ण होते कथा, तेव्हा तो एका पातळीवरती त्याचं पूर्ण विचारांचं एक आवर्तन पूर्ण झालेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा त्याची पटकथा होते, तेव्हा त्याच्यावर दुसऱ्या कोणी जर ती केलेली असली तर तो त्याच्यावर त्याच्या पुढे जाऊन त्याचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. जसं इथे मूळ बेस दिवा मोकाशींच्या कथेचा व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती पुढे काम करताना मग सुमित्रा मावशींना वाटलं की त्याच्यामध्ये ती 2 कॅरेक्टर्स ऍड केली तर त्याच्यामध्ये आणखीन अर्थाचे असे पदर ऍडिशनल त्याच्यामध्ये येऊ शकतील. हे जर कदाचित दिवा मोकाशींनी स्वतःच पटकथा केली असती तर कदाचित त्यांनी तीच आहे तशी त्याच पद्धतीने फुलवली असती फक्त, आणि हा त्याच्यामध्ये बदल केला नसता. याच्यात हे आलं, आणि हार्ड अँड फास्ट रूल नाही. कधी कधी असंही होतं की लेखकच स्वतः पटकथा लिहित असेल तर तो त्याच्यात स्वतंत्रपणे वेगळाही विचार करू शकतो. पण त्याला म्हणजे त्यामुळे असं नाही की लेखकांनीच लिहावी. त्याच्यामध्ये वेगळे लोक असले तरी सुद्धा ते एका संगतीने जर विचार करत असले तर ते योग्य रीतीने वाटू शकतं. याच्यात आणखीन एक मला एक पॉइंट थोडासा मगाशीच्या प्रश्नाला हे करून सांगावं असं वाटतं की याच्यामधलं जे ऍड केलेली जी कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे सुनेचं कॅरेक्टर आणि नातीचं कॅरेक्टर रामजीच्या, तर त्याचा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दिठीच्या शेवटी त्याचा फायदा होतो. कारण जनरली कसं आहे की कथेमध्ये मूळ कथेमध्ये असं आहे की त्याला जो फिलॉसॉफिकल त्याचा जो अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये तो त्याच्या मनात आहे बराचसा, आणि याच्यामध्ये तो मनात जर बोलतो जो गायीशी त्याच्यामधून किंवा संवादामधून किंवा एक्सप्रेशन मधून अमुक एका पद्धतीने आपण तो कन्वे करू शकतो. पण त्याचं जे ऍक्च्युअल कन्व्हर्जन आहे की रामजीचा जो दृष्टिकोन बदलला, हा दृष्टिकोन बदललेला आपल्याला कुठे दिसतो तर तो शेवटी ज्या पद्धतीने त्या सुनेबरोबर आणि नातीबरोबर रिॲक्ट करतो त्याच्यामधून एक प्रत्यक्ष घटनेमधून आपल्याला तो बदल आलेला त्याच्यामध्ये दिसतो. तर त्याच्यामुळे हा एक आता ही पटकथेमध्ये हे थोडासा बदल केल्यामुळे हे अधिक प्रेक्षकाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये एक स्पष्टता येण्यासाठी आणि त्याच्यामधला जो मनामधला संवाद जो जाऊ शकत नाही तो प्रेक्षकाला अधिक चांगल्या रीतीने कळून येण्यासाठी याचा फायदा आहे. त्यामुळे पटकथा करताना जे लेखकाचा जो फाउंडेशन असतं लेखकांनी जे मांडलेलं त्याच्यावरती एक आणखीन एक थर रचावा. एक पटकथा लिहिताना त्याला जो लिहिणारा असतो त्याला एक सिनेमाच्या मीडियमची थोडीशी माहिती असते आणि दिग्दर्शकाच्या बरोबर एक त्याच्या सुसंगत दोघांचा एक विचार असतो की ज्याच्यामधून पटकथा पुढे तयार होते. आणि मग त्याच्यामध्ये मग हे दोघं जे असतात दिग्दर्शक आणि पटकथा लेखक हा त्याचा एक व्हिज्युअल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि त्यांना जी एक वेळाची मर्यादा असते ती त्या मर्यादेत बसून आणि त्यांना त्यांच्या पुढे आणखीन जी काही रिस्ट्रिक्शन्स असतील ती जशी याच्यामध्ये त्या गायीचा प्रसंगाबद्दल काही रिस्ट्रिक्शन्स होती तर ती सगळी टाळून अशा पद्धतीने एक ओव्हरऑल त्याचा विचार करून त्याची एक वेगळी मांडणी करू शकतात. याच्यामध्ये आता असा एक प्रॉब्लेम थोडा होऊ शकतो की जर मुळात लेखक नसेल म्हणजे कथेवर कुठल्या आधारित नसेल आणि स्वतंत्रपणे जर एखादी कलाकृती लिहिली आणि ती जर मुळात दिग्दर्शकाच्या डोक्यात कल्पना आली आणि तिथून ती सुरुवात झाली आणि पटकथाकाराची आधी इन्व्हॉल्वमेंट नसेल तर काही वेळा असं होऊ शकतं की दिग्दर्शक हे अनेकदा आपल्याला असं दिसतं की व्हिज्युअल यांनी अधिक विचार करतात. त्यामुळे त्याच्यामध्ये बरेच दिग्दर्शक जे त्यांच्या डोक्यात आलेले सिनेमे जर थेट करायला गेले तर असं दिसतं की त्याच्यामधला जो व्हिज्युअल भाग आहे हा अधिक पॉवरफुल होतो आणि मग त्याच्यामधला आशय त्याच्यामध्ये काही वेळा काही क्लिशेस असतात किंवा काही वेळा एक थोडेसे परिचित मुद्दे असतात त्याच्याभोवती ती अडकून राहते पटकथा आणि त्याच्यामध्ये एक आशयाची जी झेप असते ती काही वेळा कमी पडते. हे पुन्हा नेहमीच होतं असं नाही पण एक बऱ्याच वेळा आपण असं बघितलेलं आहे की जर केवळ दिग्दर्शकाने विचार केला आणि तिथून सुरू झाली तर काही वेळा अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आलेला दिसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा साहित्यावर जे आधारित या असतात त्याच्यानंतर पटकथा जर केल्या कोणी आणि वेगळ्या यांनी केल्या आणि चांगल्या पद्धतीने केल्या तर त्या सिनेमाचा परिणाम हा आशयाच्या दृष्टीने खूप अधिक होऊ शकतो. एक प्रश्न आहे सुनील सुकथनकरांना विचारेन मी. प्रशांत व्यास विचारतायत की कथेतील शाब्दिक सामर्थ्य सिनेमात दाखवताना कुठेतरी हरवलं जातं असं म्हणायचं आहे का की संवादाच्या माध्यमातून ते शाब्दिक सामर्थ्य अजून खुलवता आलं असतं?
खरं म्हणजे ना याचं असं ठोस उत्तर देणं कठीण आहे, कारण ते प्रयत्न दिग्दर्शकाचा किंवा पटकथा लेखक दिग्दर्शिकेचा इथे हाच असतो की ते आणखीन खोलवायचं आहे मला. कारण ते जे मूळ सामर्थ्य आहे त्यापेक्षा आपण खाली तर आणायचं नाहीये हा हेतू तर नक्कीच आहे. पण याच्यामध्ये मला एक आता म्हणजे गणेशचाही ऐकताना जाणवत होतं आणि तो एक थोडा या प्रश्नाचं उत्तर म्हणून मला सांगायला आवडेल, की बऱ्याचदा कसं होतं की कथा आणि कथेचा वाचक हा लेखकाला सुद्धा ठरवावा लागतो, की माझा वाचक वर्ग कोण आहे. म्हणजे प्रेक्षकांमधले जे वाचक आहेत आणि जे लेखक आहेत त्यांना हा मुद्दा समजू शकेल, की कुठल्या वाचक वर्गापर्यंत मला माझी कलाकृती पोहोचवायची आहे. आणि त्यासाठी मी शब्दांची निवड कोणती करणार, मी शब्दांची मांडणी कशी करणार, त्या मांडणीची क्लिष्टता किती असेल, साधेपणा किती असेल, तो सहजपणे लोकांपर्यंत पोहोचावा का थोडा दुर्बोधता, थोडी अबोधता त्याच्यामध्ये मला आणायची आहे. म्हणजे आता मी अनेकदा नेहमी असं म्हणतो, की चिंत्रम खानोलकरांची कविता ही एखाद्या साध्या चित्रपट गीताचा जी सहजता आहे त्यापेक्षा वेगळी असणार आहे. तर यामध्ये डावं उजवं करण्याचा प्रश्न नाही, त्या दोन्हीचे हेतू वेगळे असतात. तसं इथे मला असं वाटतं, की काही प्रमाणामध्ये चित्रपट बनवताना प्रेक्षक वर्ग निश्चित करावा लागतो आणि प्रेक्षक वर्ग निश्चित करताना इथे या चित्रपटाच्या बाबतीत मला असं वाटतं, की सुमित्राताईंचा दृष्टिकोन हा त्या चित्रपटामधली जी मांडणी आहे ती किती संयमित आणि किती अबोध ठेवायची याचा निर्णय आपला प्रेक्षक वर्ग सीमित करत करत जाणारी असते असं मला नेहमी वाटतं. हा पुन्हा एक रूल म्हणून कोणी घेऊ नये. पण अनेक वेळेला असं होतं, की आपण एखाद्या जागतिक चित्रपटाशी तुलना करतो तेव्हा काही वेळेला आपल्याला असं वाटतं, की अजून खूप संयम हवा, अजून काही जवळ व्यक्तच होता कामा नये. अभिनयामधून असेल, पार्श्वसंगीतामधून असेल, चित्रपट चित्रित करण्याच्या पद्धतीतून असेल, अधिकाधिक अव्यक्त असणं हे जास्तीत जास्त सुंदर आहे. अशा पद्धतीचे अनुभव आपण वेगवेगळ्या कलाकृतीतून घेत असतो आणि ते आपल्याकडच्या कलाकृतीने आपण लावून बघत असतो. पण दुसऱ्या बाजूने आपल्याकडचा जो समाज आहे, आपला जो प्रेक्षक वर्ग आहे, तो तितक्या प्रमाणामध्ये चित्रपट माध्यमाच्या बाबतीत प्रगल्भ झालाय की नाही याचाही विचार दिग्दर्शकाला करावा लागतो. आणि मग कुठेतरी त्याच्यासाठी थोडेसे बदल त्याला करावे लागतात, ज्याला काही प्रमाणामधलं सुलभीकरण असं मी म्हणेन, की जे तिथे करावं लागतं. जे कधी शब्दांमध्ये व्यक्त होण्यात असेल, एखादी भावना शब्दात व्यक्त न करता सोडून दिली तरी चालेल, पण ती भावना जर प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं महत्वाचं वाटत असेल तर ती शब्दात व्यक्त करूया असा निर्णय पटकथाकाराला दिग्दर्शकाला घ्यावा लागतो. अशा काही गोष्टी होत राहतात आणि तिथे दिबा मोकाशींपेक्षा जास्त मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत सुमित्राताने पोहोचायचं असल्यामुळे दिबा मोकाशींच्या शब्द सामर्थ्यामधला संयम असेल, नेमकेपणा असेल, ज्याला इकॉनॉमी ऑफ एक्सप्रेशन आपण म्हणतो, ते बऱ्यापैकी चित्रपटामध्ये करायचंच आहे. पण असं करता करता किंचित सुलभीकरण करायला हरकत नाही अशी एक परवानगी स्वतःला दिग्दर्शकाला घ्यावी लागते. जसं शंकर पार्वतीच्या प्रसंगाच्या बाबतीत काही वेळेला गणेशशी पण बोलताना मी म्हटलं होतं, की तो प्रसंग तर दिबा मोकाशीने घातलाच आहे. तो फार गमतीशीर प्रसंग आहे, की अशी कुठेतरी विमानातनं चाललेले शंकर पार्वतीने येऊन आपल्यावरती कृपा करावी असं खरंच त्या शिवा नेमाण्याच्या बायकोला वाटत असतं. आता हा प्रसंग दाखवला नाही आणि नुसतंच शब्दांमध्ये आला किंवा तो समजा काढूनच टाकला या कथानकातनं तर बिघडणार नाही असं एखाद्याला वाटू शकेल. पण खरोखरच त्या भाबड्या बाईच्या मनामध्ये असं येणं हे प्रेक्षकामधल्या तशाच एखाद्या भाबड्या बाईच्या मनाला स्पर्श करून जाणार असतं. तशाच प्रकारे तो जो एक ज्याच्या व्हीएफएक्स बद्दल गणेशनी म्हटलं तसं, की ते विश्व माझ्या हातून फिरतंय असं म्हणत म्हणत त्या वासराला फिरवण्याचा जो हात रामजीच आपल्याला दिसतो आहे, जो आपल्याला एका व्हिज्युअल इफेक्ट मधून दिसतो. तर खरोखरच म्हणजे हे जेव्हा तयार होत होतं त्या काळामध्ये मी सुमित्राताईंनी असं म्हटलं होतं, त्या वेळेला मी भेटलो होतो त्यांना आणि मी म्हटलं, की हा प्रसंग खटकल्यासारखा नाही ना वाटणार. तर त्याही काही अनभिज्ञ नव्हत्या या गोष्टीविषयी. त्यांच्या हे मनात आलं होतं, की खरंच आहे आतापर्यंत ज्या एका जो एक पोत आपण सांभाळलेला यापेक्षा हे वेगळं असणार आहे, हे वेगळं वाटणार आहे. पण पुन्हा असं होतं, की लेखकाला जे म्हणायचंय, की ते विश्व मी माझ्या हाताने फिरवतोय असं रामजीला वाटलं. हे मला व्यक्त करण्याचं एवढंच एक माध्यम माझ्याकडे आहे आणि माझ्या मर्यादित या हातातल्या व्यवस्थेमध्ये या पद्धतीचे व्हिज्युअल इफेक्ट्स मला परवडत आहेत, तर ते मी वापरणार आहे. आणि ती एक म्हणजे रिस्क घेऊनच दिग्दर्शक निर्मितीत उतरत असतो. त्यामुळे हे आपण गृहीत धरूया, की काही लोकांना ते पसंतीला येणार पण नाही. त्यामुळे अशा पद्धतीने एक कथेमधून जाताना एक आणखीन वेगळ्या प्रकारची प्रक्रिया पण पटकथा आणि दिग्दर्शनाची होत असते. त्यामुळे सामर्थ्य कमी किंवा जास्त असं नाही मला सांगता येणार. पण ते माध्यम वेगळं आहे हे समजून काम करण्याची ती गोष्ट आहे आणि ते इथे मला असं वाटतं पटकथा दिग्दर्शक सुमित्रा भावेने नक्की केलंय असं मला वाटतं. अजून एक प्रश्न आलाय विशाल पोद्दार यांचा आणि त्यांनी दोघांनाही संबोधलाय. तर दोघांनी पण म्हणजे गणेश सर आणि सुनील सर दोघांनाही संबोधून म्हटलेलं आहे, तर दोघांनी उत्तर द्यावं. ते असं म्हणतात की जापनीज दिग्दर्शक कुरोसावा यांच्याही दिग्दर्शनात वातावरणाचा उपयोग
कथेचा प्रभाव वाढवण्यासाठी करून घेतला गेलाय. उदाहरणार्थ रोशोमन, तो मला दिठीमध्ये जाणवला. तीच सृजनात्मक मराठीत अजून कुठल्या दिग्दर्शकाने केली आहे का, किंवा पुढे ते कसे करता येईल? राशोमानची आठवण तुम्ही काढतात हे अगदी बरोबर आहे आणि इथे मला अगदी प्रेमाने असं सांगावंसं वाटेल की तो खूप सुमित्राताईंचा आवडता चित्रपट होता. इतकंच नव्हे तर आपल्या छायाचित्रकाराला राशोमान दाखवणं ही सुद्धा त्यांनी या प्रक्रियेचा भाग म्हणून केलेली गोष्ट होती, हे मला आठवतंय. पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा मी याचा विचार करत असताना ती शेतकरी मंडळी त्या एका राशोमान गेटाशी जमलेली आहेत आणि तिथे पावसातला चिखल तुडवत तुडत ते जात आहेत. या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस दिसतो आणि एक प्रकारे जो दिठीमधला वारकरी संप्रदायाचा एक जो भाबडेपणा आहे तोच त्या काळामधल्या युद्धानंतर एक प्रकारे निराश झालेल्या संपूर्ण जपानी जनतेला राशोमान या कथेतून अकिरा कुरोसावा सांगायचा प्रयत्न करतात की शेवटी तिथे एक छोटं मूल सापडतं आणि त्या मुलाचा सांभाळ आपण करायला पाहिजे असं त्या साध्या भोळ्या शेतकऱ्यांना वाटतं. जगात उत्पात घडत आहेत, माणसांचा माणसांवर विश्वास नाहीये, एक घडलेल्या घटनेला वेगवेगळे पैलू असल्याप्रमाणे माणसं भांडतायत आणि असं हे सगळं विश्व एका नकारात्मकतेकडे गेलेलं आहे. तिथे त्या सापडलेल्या मुलाला मी सांभाळणार म्हणून तो उराशी कवताळतो. तर मला असं वाटतं की इथे दिठीमध्ये सुद्धा त्याच एका वैचारिक धाग्याचा पण संबंध आहे असं मला वाटतं. पुन्हा आपण एका जन्मापाशीच येतो, जन्मामधला जो निरागसपणा आहे त्याच्यातून तुम्हाला आयुष्य पुढे जाण्याची एक उमेद मिळते, हेही दिठीमध्ये जाणवतं जे राशोमानमध्ये आहे. आणि तो एक सतत बेभानपणे पडणारा पाऊस माणसाला पूर्ण हतबल करून टाकणारा हाही राशोमानमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापरलाय आणि तो सुमित्राताईंना आवडत होता आणि तो खरंच त्या काळामध्ये 1945च्या काळात वगैरे काहीतरी बनलेला तो चित्रपट आहे. त्या काळामधल्या इक्विपमेंट आणि या सगळ्यामध्ये अकिरा कुरोसावा यांनी किती कष्टातून उभा केला असणार याची मला पूर्ण कल्पना आहे. मला वाटतं की हे थोडंसं पथेटिक फॅलसी सारखं आहे की वातावरणाचा वापर हा यांच्या भावनांशी रिलेट करून केला जाणं आणि हे साहित्यामध्ये आणि सिनेमामध्ये अनेक वर्ष लोकांनी केलेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा ते केलं जात नाही असं नाही. आता आपण हिंदी सिनेमामध्ये वगैरे आपण बघितलं तर अनेक त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल हिंदी सिनेमामध्ये पावसाचा हा रोमॅन्टिक यांनी वापर होतो किंवा थ्रिलर्स मध्ये त्याचा एक काही ऍक्शन सिक्वेन्सेस साठी वापरला जातो किंवा डिप्रेशन दाखवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा मूड याचा ढगाळ याच्या आकाश किंवा अशा पद्धतीचा वापरलं जातं किंवा प्लेझंट गोष्टी असतील त्याच्यासाठी ब्राईट लाईट सूर्यप्रकाश आउटडोअर अशा पद्धतीचं वातावरण असतं. त्यामुळे हा एक वातावरणाचं कॅरेक्टर्सच्या बरोबर आणि आशयाच्या बरोबर सांगड घालणं हे साहित्यामध्ये आणि याच्यामध्ये होतच आलाय हा वापर. त्यामुळे हे काही ह्याच्यामध्ये तो केलेला आहे फार उत्तम पद्धतीने आणि राशोमानची इथे दिठीमध्ये आठवण होते याचं कारण पाऊस हे दोन्हीमध्ये असलेलं एलिमेंट की राशोमानमध्ये पण त्यांनी तो आता राशोमानमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये सतत तो त्या राशोमान गेटला पाऊस आहे आणि या ज्या ऍक्च्युअल कथा जी घडते ती व्यवस्थित सूर्यप्रकाशामध्ये त्यामुळे त्याचा वेगळाच मूड आहे कम्प्लिटली. त्याचा वेगळा मूड आहे. कोर्ट सीन्स मध्ये जेव्हा ते बोलतात लोक आणि मागे भिंत आणि आकाश असं आहे तेव्हा ते आकाश निरभ्र आहे आणि तिथे असं एक काही अशा पद्धतीचं वातावरण. त्यामुळे हा त्यांनी तीन लोकेशन त्याच्यामधली जी प्रमुख आहेत की जिथे तो मर्डर होतो ती जागा राशोमान गेट आणि कोर्ट या तिन्ही मध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं एकूण सराउंडिंग आणि ऍटमॉस्फिअर आणि हे सगळं वापरलेलं आहे. याच्यामध्ये त्याच्यामधला जो एक आता सुनीलनी खूप इलॅबोरेटली त्याचं सांगितलं की दिठीमध्ये काय पद्धतीने पावसाचा वापर होतो आणि तो त्यामुळे आपल्याला पटकन राशोमानची आठवण होते की तिथेही पावसाचा एलिमेंट आहे आणि इथेही पावसाचा एलिमेंट आहे आणि ह्याच्यामध्ये साऊंड डिझाईन आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष व्हिज्युअल्स याच्यामधून त्याचा खूप आता साऊंडचा वापर मगाशी यांनी सांगितला तर तो खूप इलॅबोरेट पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये एक याचं अगदी लक्षात येणारं उदाहरण म्हणजे जिथे शेवटी पाऊस थांबतो त्या क्षणी आपल्याला फक्त त्याची एक टिपटिप ऐकू येते पावसाची. तर तिथे टिपटिप ऐकू येते कारण त्याच्या टिपटिप मध्ये बाकी आपल्याला ऐकू येत नाहीये हे अंडरलाईन करण्यासाठी असते ती. कारण बाकी जर टोटली आवाज थांबला तर कदाचित आपण नोटीस नाही करणार की पाऊस थांबलाय पण तिथे टिपटिप आली की आपल्याला तो आवाज आहे आणि बाकी नाही. त्यामुळे हा एक अब्सेन्स रजिस्टर करण्यासाठी पावसाचा टिपटिपेचा आवाज. तर अशा पद्धतीने खूप बारीक सारीक विचार करून त्याचा केलेला आहे. पण हे आपल्या कधी लक्षात येतं की जेव्हा एखाद्या फिल्ममध्ये एका मोठ्या स्पेस मध्ये म्हणजे एका दिठीमध्ये जसा तो
पूर्ण सिनेमाभर वापरलेला आहे. तर असं जेव्हा सिनेमाभर एखादं एलिमेंट वापरलं जातं तेव्हा आपल्याला ते ठळकपणे तो वापर लक्षात येतो. बाकी एरवी छोट्या छोट्या सिक्वेन्सेस मध्ये हा वापर केला जातच असतो. आणि थोडंसं मी आणखीन एकच वाक्य ऍड करीन की आता गणेशने म्हटलं तसं की ही गोष्ट दाखवण्यासाठी हे वातावरण वापरूया असं उपयोजित त्याचा वापर होण्याऐवजी खरं म्हणजे त्या वातावरणातून त्या व्यक्तिरेखा आणि त्या घटना अनेकदा घडत असतात. जसं आमचं बाधा या चित्रपटामध्ये मला असं जाणवतं की सुमित्रा त्यांच्या डोळ्यासमोर तो एक सगळा धनगरांचा रखरखीत माळरान सतत होतं आणि त्या रखरखीत माळरानामध्ये आपोआप नातेसंबंधांमध्ये सुद्धा एक प्रकारचा रखरखीतपणा येतो, गप्पपणा येतो, बोलण्यामध्ये कोरडेपणा येतो. जेच देवराई सारख्या ठिकाणी घनदाट जंगल आणि त्यातून जे कशी ओल कुबटपणा आणि बंदपणा आणि तरी सुद्धा ते सगळं देवराई आणि ती सगळी झाडं एकमेकांशी जोडली गेलेली आहेत अशा पद्धतीचं वातावरण याच्यामधून ती त्यातली शेषची व्यक्तिरेखा तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की ते वातावरण आणि व्यक्तिरेखांचा असा एक अन्योन्य संबंध असल्यासारखं जर घडलं तर ते जास्त सुंदर आहे. अमुक भावना दाखवण्यासाठी हे वापरलं, तमुक वापरण्यासाठी ते वापरलं असं होण्यापेक्षा. शेवटचा प्रश्न आपण घेऊया. आभा घोटीकर यांनी किशोर कदम सरांना प्रश्न विचारलेला आहे की रामजीच्या भूमिकेच्या प्रभावातून बाहेर आल्यावर की प्रभावात असताना ते कॅरेक्टर साकार झालं. म्यूटवर आहात किशोर सर तुम्ही. रामजीच्या भूमिकेच्या प्रभावात असताना की बाहेर पडल्यावर साकार असं काय? हो, आभा घोटीकर यांनी हा प्रश्न विचारलाय की रामजीच्या भूमिकेच्या प्रभावातून बाहेर आल्यावर की प्रभावात असताना ते कॅरेक्टर साकार झालं. म्हणजे काय प्रश्न नाही कळला मला. प्रश्न कन्फ्युजिंग आहे पण त्या कथेच्या प्रभावाखाली होतो, दिवा मोकाशींच्या लिखाणाच्या प्रभावाखाली होतो आणि पर्टिक्युलरली आता अमोद सुनासी या कथेतल्या वातावरणाच्या कॅरेक्टरच्या एकंदर कथावस्तूच्या प्रभावाखाली होतो आणि त्यातूनच रामजी साकारला गेला असं मला वाटतं. आता मला थोडस ऍड असं करावंसं वाटतं की तुम्ही लोकांनी नागराज मंजुळेचा पावसाचा निबंध पाहिलाय की नाही मला माहिती नाही. पावसाचा निबंध मी म्हणजे आता ही दिठी झाल्यानंतर खूप महिन्यांनी पाहिला आणि ती शॉर्ट फिल्म पाहिलं तर असं वाटलं अरे बाप रे असा पाऊस दिठीला पाहिजे होता. आपल्याकडे पैसे नव्हते आणि खरोखरच तुम्हाला सांगतो तुमचा विश्वास बसणार नाही की संपूर्ण चित्रपटामध्ये जो पाऊस दिसतोय तो 1 किंवा 2 रेन मशीनवरचा पाऊस आहे. बाकी सगळा टेक्निकल भाग आहे, बाकी सगळा साऊंडचा खेळ आहे. साऊंड इतका उत्कृष्ट वापरलाय पावसाचा की तो संपूर्ण सिनेमाभर दिसतो. पण तुम्ही नागराज मंजुळेचा पावसाचा निबंध जरूर पहा. त्याच्यामध्ये ज्या प्रकारचा नैसर्गिक पाऊस आणि कृत्रिम पाऊस एकत्र करून त्याने जो इफेक्ट दिलेला आहे मला असं वाटलं ती फिल्म बघून की इतके पैसे असते तर दिठीचं काय केलं असतं आपण असं मला वाटलं. पण जेव्हा दिठीचा शो पाहिला तेव्हा असं वाटलं की पैसे नसताना सुद्धा पाऊस चांगला पडू शकतो. पैसे असल्यावर आपण तर पाडू शकतोच पण नसताना पाडणं याच्यात जास्त क्रिएटिव्हिटी आहे असं मला वाटतं. पैसा झाला खोटा आणि तरी पावसाला मोठा असं म्हणायला आणखी एक शेवटचा प्रश्न घेऊया. मला सुनील सर तुम्ही उत्तर देऊ शकता की दिठी हे नाव कसं सुचलं असं विचारलेलं आहे. मगाशी मी थोडंसं याचं उत्तर दिलं. चिंत्रम खानोलकर आरती प्रभू यांच्या एका कवितेमध्ये हे खूप सुंदर पद्धतीने दिठी हा शब्द येतो आणि ती कविता सुमित्रा त्यांची कन्या सती हिला तोंडपाठ आहे आणि या चित्रपटासाठी खरं म्हणजे अमृतानुभव हे नाव बऱ्यापैकी पक्कही होतं. अजूनही त्याच्या जुन्या ज्या संहिता आहेत त्याच्यावरती अमृतानुभव किंवा हार्ड डिस्क वरती सुद्धा काही अमृतानुभव असं लिहिलेलं आहे. पण जेव्हा सतीने हे नाव सजेस्ट केलं सुमित्राताईंना तर तेव्हा त्यांना ते पटकन आवडलं आणि असं वाटलं की रामजीला जन्ममृत्यूचा अर्थ कळणं हा अमृतानुभव या शब्दातून व्यक्त होणाऱ्या गोष्टी ऐवजी आता त्यांनी जे सांगायचा प्रयत्न केलाय की त्याच्या सोनेच्या लेकीकडे बघण्याची दृष्टी, गायीकडे बघण्याची दृष्टी आणि आपल्या पुत्राच्या शोकाकडे बघण्याची दृष्टी या सगळ्याची जी एकत्र दृष्टी आलेली आहे म्हणून दिठी हा शब्द तिथे येतो.
आणि विशेषतः आमोद सुनासी आले, कोणीतरी त्याचा अर्थही विचारलाय मला वाटतं चॅटमध्ये. तर प्रत्येक ठिकाणी जे होतं ना की नाकच आता सुवास झालेला आहे, फुलंच आता भ्रमर झालेली आहेत, तसं इथे दृष्टी आणि पाहणं हे जेव्हा एकत्र येतं ते अद्वैत आपल्याला साधायचंय. त्यामुळे पाहणं हीच एक दृष्टी बनते. म्हणजे जे विपश्यना या ध्यान पद्धतीमध्ये म्हटलं जातं की ते एक विशेष पाहणं आहे, नुसतं पाहणं नाहीये. पाहणं आपण सगळेच करतो, पण हे जे विशेष पाहणं आहे, ही जी दिठी आहे ती एखाद्या क्षणी आपल्याला जाणवते आणि ती जाणवल्यानंतर जे आयुष्य उमजतं ती दिठी मग आयुष्यभर आपल्याला पुरते. तर ती आपल्याला प्रेक्षकापर्यंत पोहोचवायची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खरं म्हणजे याचं जे अद्वैत आहे ना, तो प्रवास हा चित्रपट दिग्दर्शिका आणि प्रेक्षक यांचंही अद्वैत होण्यापर्यंत पोचावा असं मला नेहमी वाटतं. आणि प्रेक्षकांनाही मला त्यामुळे आवाहन असं करावं असं वाटतं की आपण त्या दिग्दर्शकाच्या बरोबर प्रवास करूया. त्याच्याशी भांडण करायची गरज नाही. त्या दिग्दर्शकाचं जे पटेल न पटेल या सगळ्यासह एक सहित आपल्याला एका प्रवासाला दिग्दर्शिका इथे घेऊन जाते. तर तो प्रवास करता करता आपल्याला सुद्धा ते प्रेक्षक म्हणून अद्वैत सापडत जातं असं मला वाटतं. आणि ती जी दिठी आहे ती त्यामुळे ती मला असं वाटतं की दिबा मोकाशींना सापडली, त्यांच्या रामजीला सापडली आणि त्यानंतर सुमित्राताईंनाही सापडली आणि ती त्यांनी प्रेक्षकांसाठी मांडली आहे. तर ती प्रेक्षकांनाही सापडो अशी इच्छा. अगदी. आणि सुनील सर, तुम्ही मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेखही केला की आजच्या काळामध्ये कोरोनाच्या विशेषतः की सतत या दुसऱ्या लाटेमध्ये तर आपण फेसबुकवर वाचत होतो की आपल्या अगदी जवळची, परिचयातली, काहींची अगदी नात्यातली मंडळी सुद्धा मृत्युमुखी पडली आहे, तरुण मंडळी. आणि एकूणच जीवनाचं प्रयोजनच काय आहे असे मूलभूत प्रश्न निर्माण झाले. तेव्हा हा सिनेमा बघणं हा खरोखर एक अनुभव आहे आणि याच्यातून प्रयोजन सुद्धा निश्चितपणे कोणाला सापडू शकतं. मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि मुख्य सगळ्या आपल्या रसिक प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे ते या कार्यक्रमामध्ये आले आणि म्हणून हा कार्यक्रम उत्तम होऊ शकला. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम करण्याची इच्छा आहे आणि मला एक स्वतःला असा विश्वास वाटतो की जे पुलंचं आपल्या सगळ्यांनाच ते वाक्य माहिती आहे म्हणजे, पण तरी मला इथे सांगा, परत एकदा ते वाचून दाखवावं असं वाटतं की ते म्हणतात की आयुष्यात मला भावलेले एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश, म्हणूनच आम्ही त्याचं नाव आस्वाद अभिजात कलांचा असं ठेवलेलं आहे. आणि मला असा एक खरोखर मनापासून विश्वास वाटतो की कला, कलाकृती आणि कलाकार हेच जगाचं भवितव्य आहे. याच्यातूनच माणुसकी म्हणा, प्रेम म्हणा, कंपॅशन ही अधिकाधिक जगामध्ये पसरू शकते. तेव्हा पुन्हा पुढच्या महिन्यामधला कार्यक्रम आहे तो आम्ही अनाऊन्स करू. परत एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.